नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द इन्फिनिटी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। आपली महत्त्वाची अशी जे आहे तर द इन्फिनिटी प्राईम टाईम सेक्शन चालू घडामोडी याच्या अंतर्गत जे आहे तर आपण आज पाहणार आहोत फेब्रुवारी 2023। शॉकिंग होतात विद्यार्थी बघितल्यानंतर, अरे जानेवारी चालू आहे 2024 आणि आपण कुठे आहेत फेब्रुवारी 2023 मध्ये। परंतु लक्षात ठेवा, द इन्फिनिटी अकॅडमीच्या ह्याच माध्यमातून आपण काय करतोय तर कोणी नाही असा इनिशिएटिव्ह आपण केला आहे की वार्षिक म्हणजे आपल्याला माहिती चालू घडामोडीसारखा अनप्रेडिक्टेबल सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारले जातात मागच्या 1.5 वर्षाचे मिनिमम आपण तयारी करायला पाहिजे। त्यामुळे आपण काय करतोय ह्या सेक्शनच्या अंतर्गत पूर्ण जानेवारी ते जानेवारी महिन्याचे अगोदर जे आहे तर शुक्रवारी तुम्हाला त्याचे जे आहेत आपण पाहतो कंटेंट, पूर्ण महिन्याभराचा कंटेंट। आता आपण जानेवारीचा पहिला तुम्ही सक्सेस केला, ठीक आहे, तो व्हिडिओ। आता जो सेकंड आहे फेब्रुवारी, म्हणजे असं दर वीकला जे आहे ते आपण करणार आहोत। आणि त्याच्यावर महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी नाही केलं, आपण फ्री टेस्ट त्याच्यावर तुम्हाला देत आहोत। 50 क्वेश्चनची टेस्ट तुम्हाला द इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून 1 रुपयामध्ये पूर्ण, म्हणजे असं म्हणू शकतो आपण की ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या ह्या पूर्ण भागामध्ये किंवा असं म्हणू शकतो विश्वात तर शक्यच नाही की तुम्हाला एवढं इझिली काय आहे। आणि दर शनिवार रविवारी दर शुक्रवारी शनिवारी आपली ती टेस्ट होते। म्हणजे शुक्रवारी अगोदर कंटेंट घ्या, मी तुम्हाला एक्सप्लेन करून देईल आणि त्याच्यावर 50 मार्काची तुम्हाला टेस्ट द्यायची आहे फ्री ऑफ कॉस्ट। फक्त एकदा तुम्हाला 1 रुपयाचं शुल्क भरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे द इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप। आणि बघा, पूर्ण चालू घडामोडीसारख्या अनप्रेडिक्टेबल सब्जेक्टमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पण म्हणतो मी जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याची जी आहे ती क्षमता आहे। सुरू करूयात आपण। आपलं जे आहे आता मंथली करंट अफेअर्स फेब्रुवारी जानेवारी मागचा जो आहे तो लेक्चर तुम्हाला पूर्ण लेक्चर्स आपण जानेवारी 2024 पर्यंत नाही तर जोपर्यंत आपलं चालू आहे तो वेळ आहे तोपर्यंत आपण सगळं बघणार आहोत। पहिल्यांदा असा इनिशिएटिव्ह आपण स्टार्ट केलेला आहे आणि ह्या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून आधी बघा त्याचं जे आहे तर ह्या राज्यसेवा कंबाईंड येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी जे आहे तर तुम्हाला उपयुक्त आहे। चला, जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा काय आहे चालू घडामोडी करंट अफेअर्स प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता तुम्हाला मागील वर्षीच्या म्हणजे त्या वर्षातल्या प्रत्येक महिन्याचा तुम्हाला चालू घडामोडींचा आढावा मिळेल। प्रत्येक शनिवारी सकाळी 11 वाजता तुम्हाला 50 मार्कांची जी मोफत टेस्ट द्यायची आहे, मोफत टेस्ट, ठीक आहे, 50 मार्कांची। विचार करा, पूर्ण वर्षभराच्या जर तुम्ही टेस्ट दिल्या दर शनिवारी तर तुमच्या जवळपास 600 ते 700 क्वेश्चन्स तयार होतात। जवळपास 1000 घेणार आहे मी आणि 1000 क्वेश्चन्समधून तुम्हाला एक्सप्लेनेशन टेस्ट सगळं काही मिळणार आहे। जबरदस्त असा इनिशिएटिव्ह आहे आणि याचा तुम्हाला भाग बनायचा विद्यार्थी मित्रांनो। तर बघा, हे जे आहे ते यामध्ये कशा पद्धतीने तर त्याचं सांगून देतो। चालू घडामोडी मंथली करंट अफेअर 2023-24 अतिशय महत्त्वाचा असा इनिशिएटिव्ह आहे। त्यामध्ये जे आत्तापर्यंत घडत होतं की मुलं जे आहेत तर करंटला घाबरायचे किंवा त्याला सर अनप्रेडिक्टेबल यायचं नाही, बघा त्यामुळे शुक्रवारी काय करायचं आपल्याला तर शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता तुमचं यूट्यूब लाईव्ह असणार आहे जे आज आहे, ओके। त्यानंतर हा जो कंटेंट तुम्हाला देईल मी एक्झाम त्या महिन्यामधला पूर्ण एक्झाम ओरिएंटेड कंटेंट, फॉर एक्झाम्पल फेब्रुवारी, त्याच्यानंतर त्याच्यावर कंटेंटवर तुम्हाला रात्रभर अभ्यास करायचा फ्रेश मूडमध्ये। सकाळी 11 वाजता त्याच्यावर टेस्ट द्यायची आहे, एक 50 क्वेश्चनची टेस्ट, ठीक आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे पुन्हा आणखी काय असणार आहे तर शनिवारी 7 वाजता यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक्सप्लेनेशन ऑफ दोज क्वेश्चन्स। काय पाहिजे आणखी, ठीक आहे, काय पाहिजे आणखी मला सांगा। ह्याच पद्धतीने तुम्हाला चालू घडामोडी सांगतो म्हणतो आहे की तुम्हाला सगळं जे आहे तर तुम्हाला ह्याच प्लॅटफॉर्मवर अवेलेबल करून दिलं जाणार आहे, ठीक आहे। हे इनिशिएटिव्ह जबरदस्त आहे। बघा काय करायचं आहे, मग कशी तुम्ही एक्झाम देऊ शकता। खूप सारे कॉल्स आले विद्यार्थ्यांचे, सर आम्हाला टेस्ट द्यायची आहे, आम्हाला हा इनिशिएटिव्ह जबरदस्त वाटला, कोणी नाही सुरू केला, तुम्ही सुरू केलेला आहे द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून। मग सांगा आम्हाला की आम्ही कशा पद्धतीने त्याला जे आहे तर त्याला आम्हाला जे आहे तर टेस्ट देता येणार आहे, ठीक आहे, ते पण सांगतो तुम्हाला। स्टेप फर्स्ट अगोदर द इन्फिनिटी अकॅडमी याचं तुम्हाला इन्स्टॉल करायचं ॲप अगोदर आपल्या प्ले स्टोअरमधून। अतिशय सोपी गोष्ट, आता तर म्हणतो ना आपण लहान बाळांना सुद्धा ही गोष्टी जमतात, आपण त्या माध्यमातून हे करायचं आहे। त्यानंतर सेकंड स्टेपला जायचं, सर्च बॉक्समध्ये जायचं, प्राईम टाईम या अंतर्गत टाका, तिथे तुम्हाला दिसेल तर हे तुम्हाला तिथे थंबनेल दिसेल,
करंट अफेअर्स द इन्फिनिटी प्राईम टाईम, केवळ 1 रुपया हा सेकंड स्टेप आहे. आणि लास्ट वन जे आहे तर स्टेप 3 लास्ट वन, तुम्हाला हे परचेस करायचं आहे केवळ 1 रुपयामध्ये. बाय नाव करून 1 रुपयामध्ये काय काय मिळणार आहे पुन्हा एकदा सांगतो. शुक्रवारी कंटेंट पूर्ण महिन्याचा, फक्त महिन्याचा, पूर्ण असं नाही, सगळं एक साथ नाही, अतिशय व्यवस्थितरित्या महिन्याभराचं कंटेंट. त्या कंटेंटवर तुम्हाला फ्री रात्रभर अभ्यास करा. शनिवारी सकाळी फ्रेश मूडमध्ये 11 वाजता टेस्ट द्या. फ्री टेस्ट असणार आहे. हे परचेस केल्यानंतर 1 रुपया केवळ. ठीक आहे. इथे पैशांची विषयाचं नाही विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा जो आहे तो महत्त्वाचा असा इनिशिएटिव्ह आहे. आणि त्याच्यामध्ये जे आहे तर द इन्फिनिटी अकॅडमीने ठरवलं आहे की 2024मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जे आहे तर आपल्याला यशाचा जो आहे तर यशापर्यंत न्यायचं आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, तुम्ही आमच्यासोबत राहा. आपण जे आहे एक नवीन विक्रम इथे आपल्याला घडवून आणायचा आहे. त्यानंतर हे बाय नाव केल्यानंतर बस झालं. तुम्हाला काय आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे एक लगेच नोटिफिकेशन येईल. अगोदर तुम्हाला लेक्चरचं नोटिफिकेशन, नंतर तुम्हाला टेस्ट द्यायची 11 वाजता, लगेच संध्याकाळी त्याच टेस्टवरचं एक्सप्लेनेशन. मग त्याच्यातनं तुम्हाला कळेल की आपलं काय चुकलं, काय बरोबर आलं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्याच्यानं. आणि दॅट्स कॉल्ड ॲज अ स्टडी. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास याला म्हणतात. रट्टेखोर नाही तर अतिशय प्रॅक्टिकल अभ्यास जो आहे तो अशा पद्धतीने करायचा असतो. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूयात. आपण घेऊयात कंटेंट्स. त्याच्या अगोदर महत्त्वाची एक अनाउन्समेंट आहे, ती म्हणजे आपला जो आहे तर MPSC राज्यसेवा गट ब गट क आणि AMVI प्री याच्यासाठी मोफत सेमिनार जो आहे तो नाशिकमध्ये जो आहे तर येत्या रविवारी म्हणजे 28 जानेवारीला 2024 सकाळी 11 वाजता द इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक येथे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर 2024मध्ये जे तुमचं 23मध्ये राहून गेलं 1 मार्कांसाठी 2 मार्कांसाठी पुन्हा सर 3-4 वर्षापासून तेच होतं, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो लेखाजोखा आपण संपवून टाकणार आहे. आणि आपली जी बॅच आहे ती स्टार्ट होते 12 फेब्रुवारी असेल, मिशन 16 जून. यामध्ये जे आहे तर आपल्याला खरं बघायला गेलं तर पूर्ण एक्झाम ओरिएंटेड, कशा कमी कालावधीमध्ये आपल्याला पूर्ण प्री प्लस मेन्स डायरेक्ट पोस्ट मिळेपर्यंत मेंटरशिपसुद्धा माझ्या माध्यमातून तुम्हाला या ऑफलाईन बॅचला मिळणार आहे. अतिशय कमी शुल्कात पूर्ण जे आपण म्हणू शकतो फी स्ट्रक्चर अतिशय आपलं कमी आहे. आणि फी स्ट्रक्चरपेक्षा तुम्हाला त्या द्यायच्या गोष्टी आहेत तर प्रत्येक फॅकल्टी आपला अतिशय अनुभवी आहे. अमित सर असतील, मी असेल, आमचा अनुभव असेल, इतर फॅकल्टीचा आहे. द इन्फिनिटी तुमच्यासोबत आहे. आणि याच्यातनं तुम्हाला पूर्व मुख्य परीक्षा आपली बॅच जी आहे ते 12 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. ती स्पेशल ऑफलाईन बॅच असणार आहे. 7 महिन्याचा कालावधी. बरोबर आपण कुठे जातोय तर आपण 16 जूनसाठी जाणार आहे. नंतर प्री मेन्स सर्व मेंटरशिप विथ या सगळ्या गट ब आणि गट क पोस्टसाठी यासाठी 90 28 08 95 95 या क्रमांकावर संपर्क साधून रविवारच्या या मोफत सेमिनारचा अगोदर तुम्हाला जे नाशिकमध्ये आहेत किंवा नाशिकच्या आजूबाजूला विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर खास ऑफर पण आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना खास पद्धतीने शिकून आता जे आहे तर मोठ्या शहरात जाण्याची आवश्यकता नाही तर ऑफलाईनसाठी जर बघाल तर आपल्या नाशिकमध्येच आपल्याला हे अवेलेबल आपण करून दिलेलं आहे द इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून. आपलं जे आहे तर पुण्याची बॅच पण त्याच पद्धतीने रन होते, नाशिकची बॅच आहे आणि नागपूरची पण. आपण पूर्ण उभ्या महाराष्ट्रात आता ह्या गोष्टी ठरवून घेतलेल्या आहे एक बेस्ट ऑफ द बेस्ट फॅकल्टीच्या माध्यमातून. ठीक आहे, तर याचा नक्की फायदा उठवा. 90 28 08 95 95 क्रमांकाशी संपर्क साधा. 28 तारखेला आपलं जे आहे तर लिमिटेड सीट ठेवणार आहोत आपण. भरमसाठ आपल्याला ॲडमिशन द्यायचे नाही, अतिशय लिमिटेड जे आहेत तर सीट्स आपण त्याच्यामध्ये ठेवणार आहोत. मिशन्स जे आहेत तर त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याच्यातनं पोस्ट मिळवायचे. द इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक 28 जानेवारी रविवारी येत्या 11 वाजता हा मेन सेमिनार असणार आपला गट ब गट क AMVI या सगळ्या सेमिनारसाठी. ठीक आहे, बघा MPSC नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व आणि मुख्य परीक्षा बॅच सुरू होते 12 फेब्रुवारी 2024 पासून. तर चला आमच्या सोबत यशाचे जे आहे तर वाटकरी व्हा. त्यानंतर पुढे जे आहे चला स्टार्ट करूया. कळालं इथपर्यंत? आणि बेस्ट ऑफ द बेस्ट कंटेंट हा तुमच्या जोपर्यंत आणून दिलेला आहे. तर सुरुवात करूयात. पहिलं जे आहे तर नीती आयोग जे आहे आपल्याला माहिती आहे पंचवार्षिक योजना ज्या आहेत ते 2014मध्ये काय झाल्या तर त्यामध्ये स्टॉप करण्यात आलं आणि त्याच्यानंतर इंट्रोड्यूस करण्यात आलं नीती आयोग. मग ह्या नीती आयोगाचे ज्या अध्यक्ष असतात हे नेहमी पंतप्रधान असतात हे आपल्याला माहिती आहे, परंतु त्याचे CEO बदलत असतात. मग आत्ता नवीनच फेब्रुवारी महिन्याचं पूर्ण आपण स्ट्रक्चर पाहणार आहोत. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये बघा नीती न्यू CEO कोण आहेत तर BVR सुब्रमण्यम यांची फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याच्यावर काय करण्यात आली तर नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही गोष्ट आपल्याला आता लक्षातच ठेवायची आहे.
नियुक्ती, कोणकोणते असे क्वेश्चन्स आपण विचार घेतो की ज्याच्यामध्ये काय आहे तर आपल्याला माहिती आहे की क्वेश्चन्स त्याच्यावर येतात, आपण त्या पद्धतीने त्याला टॅकल करणार आहोत. ओके, चला मग याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर हे जे आहेत तर हे ते म्हणजे BVR सुब्रमण्यम आहेत, नीती आयोगाचे ते आता नवीन CEO झालेले आहेत. ओके, बघा तर त्यांचे CEO या पदासाठी याच्या अगोदर कोण होते तर परमेश्वरन अय्यर. हा गोष्टही लक्षात ठेवायची आहे. कधी कधी प्रश्न जो आहे तो असाही विचारला जातो मल्टी स्टेटमेंट क्वेश्चनमध्ये की आधीचे जे आहे तर कोण होते परमेश्वर अय्यर, योग्य किंवा अयोग्य, तर योग्य. त्यांच्या जागेवर कोण गेलेला आहे तर BVR सुब्रमण्यम. त्यांच्याबद्दल थोडंसं हे जे ना मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्समध्ये हे क्वेश्चन्स विचारले जातात. राज्यसेवा, कंबाईन, मुख्य, गटकसाठी माजी प्रमुखाने आपले पद सोडले, म्हणजे परमेश्वरम अय्यर यांनी पद सोडलं आणि त्यांचं काय झालं, मग त्यांनी पद सोडलं तर त्यांचं काय झालं तर ॲज अ डायरेक्टर म्हणून काय आहे तर बघा तर जागतिक बँकेत त्यांना काय स्थानांतरित झाले, म्हणजे त्यांना आणखी काय आहे त्यांचं पद जे आहे त्याच्यावरून मोठं पद त्यांना प्राप्त झालं आणि जागतिक बँकेचे ते काय आहे तर कार्यकारी संचालक म्हणून सुद्धा. बघा एकाच कंटेंटमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त आपल्याला तिथे काय मिळतोय डेटा मिळतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची आपल्याला की लेक्चर्समधून आपल्याला जे आपण ऐकतो, बघतो आणि विचार करतो त्याच्यातनं प्रश्नांची उत्तर आपल्याला येत असतात. ओके, बघा त्यांच्याबद्दल थोडी माहिती लक्षात ठेवा. छत्तीसगड केडरचे म्हणजे UPSC पास झाल्यानंतर जे केडर सिस्टम म्हणतात राज्य सिस्टम, त्याच्यानुसार छत्तीसगड केडरचे ते माजी IAS अधिकारी सुब्रमण्यम यांच्याकडे अभियांत्रिकी व्यवस्थापन या विषयातील पदवी आहे, म्हणजे ते इंजिनियर आहेत त्या बाबतीमध्ये. त्यांनी मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी ह्या दोघी महत्त्वाच्या अशा पंतप्रधानांच्या काळामध्ये त्यांनी कार्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांचा हा जो तगडा असा अनुभव आहे, या अनुभवाच्या जीवावर त्यांना भारतातलं सगळ्यात महत्त्वाचं पद जे आहे म्हणजे ब्युरोक्रॅसीमधलं, नोकरशाहीमधलं ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. BVR सुब्रमण्यम. पुढचं आहे की पुढे आता काय दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपट महोत्सव जो होता तो जो आहे तो फेब्रुवारीमध्ये पार पडलेला आहे आणि त्याच्याबद्दल लक्षात ठेवा. तुम्ही इकडे बघू शकतात याच्यात 2 मूव्हीज दिलेल्या आहेत, द काश्मीर फाईल्स आणि दुसरं जे आहे RRR. ठीक आहे, RRR आणि हा जो आहे द काश्मीर फाईल्स. तर ह्या दोघी चित्रपटांनी बघा यावेळेसच्या दादासाहेब फाळके पुरस्कारावर स्वतःची जी आहे छाप सोडलेली आहे. बघा याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही, द काश्मीर फाईल्स आणि RRR. का तर त्याचा डेटा तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेला आहे मी आणि हा डेटा बघत असताना बघा तर यामध्ये जे आहे तर द काश्मीर फाईल जो आहे हा चित्रपट काय आहे तर मी कलर बदलवतो. ठीक आहे, द काश्मीर फाईल हा जो चित्रपट आहे तर ह्या चित्रपटाला तर काश्मीर फाईल या चित्रपटाला बघायला गेलं तर बेस्ट फिल्म अवॉर्ड मिळालेला आहे. बेस्ट फिल्म बघा कोणता आहे, सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, बेस्ट फिल्म. ठीक आहे, थोडा कॉन्ट्रोवर्शियल फिल्म होती. ठीक आहे, आपण त्याच्यावर जे आहे तर बघितलेलंच आहे, त्याचा विरोधही झाला, त्याच्या विरोधात बोलण्यातही आलं. एक काश्मीरी पंडितांचा जो विषय होता 1990 त्याच्यावर चर्चा करणारा किंवा त्याच्यावर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी त्याचं काय केलं, डायरेक्शन केलेलं आहे, दिग्दर्शित आहे आणि त्याने जे आहे तर 2023 दादासाहेब फाळके पुरस्कार भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने अतिशय महत्त्वाचा जो पुरस्कार दिला जातो तो म्हणजे दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव. ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मग राहिला SS राजामौली यांचा दिग्दर्शित जो RRR होता. ठीक आहे, RRR. तर त्याचं नाटू नाटू गाणं गोल्डन ग्लोब आठवतो ना, नाटू नाटू ह्या मूवीला काय आहे तर मूळ गायकाचा गोल्डन ग्लोब अवॉर्ड सुद्धा मिळालेला आहे. त्यानंतर RRR चित्रपटासाठी फिल्म ऑफ द इयर 2023ने काय करणार पुरस्कार. म्हणून मी सांगितले RR जो आहे हा कोणता आहे तर फिल्म ऑफ द इयर आणि बेस्ट मूवी जे आहे तो आहे काश्मीर फाईल. ही गोष्ट लक्षात ठेवा, इथेच कन्फ्युजन होतं. एक मार्क्स पॉईंट आपल्याला गोळा करायचे आपल्या यशासाठी. त्यानंतर इतर कॅटेगरीजमध्ये बघा तर बेस्ट फिल्म अवॉर्ड आहे तो द काश्मीर फाईल्सला आहे. बेस्ट फिल्म ऑफ द इयर आहे RRR. त्यानंतर बेस्ट ॲक्टर जे आहे दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त रणबीर कपूर ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिवा या मूवीसाठी त्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यानंतर बेस्ट ॲक्ट्रेस आहे ती म्हणजे आलिया भट गंगूबाई काठियावाडी या चित्रपटामध्ये तिने जे म्हणजे जे ॲक्टिंग केली आहे तिच्यासाठी तिला असं जे आहे तर बेस्ट ॲक्ट्रेस दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बघा कॅटेगरीजसुद्धा तुम्हाला इथे देऊन दिलेल्या आहेत. अतिशय सोप्या पद्धतीने जे तुम्हाला द्यायचं तर येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला हे उत्तरं जे आहेत ते लक्षात ठेवायचे. प्रश्न आला तर आपल्याला त्याचं उत्तर जमणार आहे. क्लिअर आहे, पुढे जाऊयात. पुढचं आहे पॉंगसो लेक
मॅरेथॉनने गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये विक्रम नोंदवला आहे. आता काय आहे, आपण 3 इडियट्स मूवी पाहिलेला असेल. या 3 इडियट्स मूवीमध्ये तेच ना की तो आमिर खान आणि ती जे आहे तर त्याचे मित्र, तेच म्हणतो आपण 3 इडियट्स, ते काय आहे तर तिथे त्यांना भेटायला येतात आणि तो काय असतो तर त्याला जे आहे तर असं दाखवण्यात आलं तो त्या काळामध्ये एवढा हुशार असूनही, म्हणजे हुशार किंवा त्याला म्हणू शकतो त्यांचं ओरिजिनल जे आहे वांगचूक वांगडू यांच्या जीवनावर चित्रपट होता आणि तिथे जे शेवट एंड जो आहे 3 इडियट्स मूवीचा तो ह्याच लेखमध्ये आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा हे जे चित्र दिसतंय तुम्हाला अतिशय काय आहे तर म्हणू शकतो आपण तर ह्यामध्ये हा मागे लेक आहे आणि या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं आहे प्राण्याचं. परंतु लक्षात ठेवा हे म्हणू शकतो आपण की उत्तरेमध्ये आणि हिमालयामध्ये महत्त्वाचं आणि असं प्रचंड असं जे आहे तर आकर्षक असं हे स्थान आहे. आपण ते पाहिले करीना कपूर जे आहे तर शेवटी त्यांची ती भेट होते त्या ठिकाणी आणि हाच मूवीचा जो आहे तो क्लायमॅक्स इथे आहे. मग काय आहे ते बघा, लक्षात ठेवा. तर पांगसो हा जो आहे भारतातील पहिल्या गोठलेल्या लेक मॅरेथॉनची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जी आहे तर त्याचा समावेश करण्यात आलेला आहे किंवा त्याची नोंद झाली आहे. 20 फेब्रुवारी महिना पाहतोय ना आपण त्या घडवामुळे 20 फेब्रुवारी रोजी लद्दाखमधील पँगॉक सो इथे प्रथमच मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेलं होतं आणि हे समुद्र सपाटीपासून 4350 मीटर उंचीवर असलेलं हे काय आहे तर गोठलेलं लेक, म्हणजे बर्फामध्ये जे आहे तर ते काय होतं गोठून जातं. ठीक आहे, त्यानंतर या कार्यक्रमाबद्दल बोलताना त्याची थीम जी होती ती लास्ट रन होती आणि लद्दाखमधील हिवाळी आणि सीमा पर्यटनाला चालना देणे हे त्याचं उद्दिष्ट होतं. आता याच्याबद्दल थोडं समजून घ्या. पूर्व लडाख व तिबेट यांच्या बॉर्डरवर काय आहे तर हे जे आहे तर महत्त्वाचं असं व तिबेट यांच्या बॉर्डरवर असलेलं हे महत्त्वाचं असं सरोवर आहे आणि या सरोवराचं लक्षात ठेवायचं आपल्याला की आपल्याला नेहमी जे आहे तर चीन आणि भारतामध्ये जे एक विसंगती आहे किंवा ज्या आपण असं म्हणू शकतो पोझिशनने नेहमी त्याच्यामध्ये काय आहे तर एक तणावाचं वातावरण असतं. तर त्याचं कारण हे सुद्धा जे आहे तर मागे जे आहे तर डोकलाम जसं आपण म्हणतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे तर या लेकपर्यंत येण्याचा जो आहे चीनने प्रयत्न केला. म्हणून अतिशय सामरिक दृष्ट्या महत्त्वाचं असं हे स्थान आहे. हे आपल्याला जॉग्राफिकल गोष्टीसुद्धा लक्षात ठेवायच्या आहे. चालू घडामोडीमध्ये आपण सगळ्याच गोष्टी पाहणार आहोत. करंट जे आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिकल, पॉलिटिकल, सायन्स, टेक, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण कव्हर करणार आहोत. क्लिअर आहे, पुढे जायचं. चलो नेक्स्ट आहे भारत आणि सिंगापूर यांनी UPI पे नाव ही लिंकेज. मग प्रश्न कसे विचारले जातात की नुकतेच जे आहे तर सामरिक कराराद्वारे भारताने खालीलपैकी कोणत्या देशाशी UPI नाव याचा जो आहे तर करार केलेला आहे तर भारत सिंगापूर कनेक्टिव्हिटी. बघा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे पंतप्रधान यांच्यासोबत जे आहे तर UPI पे नाव भारत सिंगापूर कनेक्टिव्हिटी हे अतिशय महत्त्वाचं असं जे आहे एक सामरिक करार करण्यात आलेला आहे तो समजून घ्या. तर UPI नाव ही जे आहे तर हे जे आहे तर नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री किंवा पंतप्रधान ली सिएन जे आहे हे ली सिएन आहेत. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर यांनी जो आहे तर अशा पद्धतीने करार केलेला आपल्याला दिसून येतो आणि यामध्ये जे आहे तर जलद गतीने पेमेंट करण्यासाठी दोन देशांमध्ये, आता आपल्याला माहिती आहे डिजिटल वर्ल्ड आहे, डिजिटल इंडिया, सगळ्या गोष्टी डिजिटल आहे. तर अशा वेळेस जे आहे तर हे प्रश्न जे आहेत अतिशय महत्त्वाचे असतात. सायंटिक्स असेल, इकॉनॉमिकल असेल, ॲप, पोर्टल, अरे सगळं आपण कव्हर करणार आहोत आपल्या ह्या सेक्शनच्या माध्यमातून, आपल्या ह्या द इन्फिनिटी अकॅडमीच्या प्राईम टाईमच्या माध्यमातून सर्व काही आपण पूर्ण 2023 आणि येणाऱ्या एक्झामपर्यंत पूर्ण चालू घडामोडी बिनधास्तपणे आपण जे त्याच्यात कव्हर करणार आहोत. ठीक आहे, आणि ते पण पहिले डेटा, त्याच्यानंतर टेस्ट द्या, टेस्ट नंतर त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशनही मिळेल, म्हणजे तुम्ही कुठे चुकत किंवा बरोबर येत असाल ते सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. स्वयंमूल्यांकन ज्याला म्हणतात, स्वयंमूल्यांकनाशिवाय आपली प्रगती होत नाही, हे सत्य आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा व्हर्च्युअल बैठक म्हणजे जे आहे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ज्या हातात गोष्टी घडत असतात. तर या दोन्ही देशांचे पंतप्रधान सीमापार व्यवहार प्रदान करण्यासाठी संयुक्त उपक्रमावर सहमत झाले आहेत. आणि अशा पद्धतीने जे आहे तर आपल्या जे आहे तर लक्षात ठेवा कोणते देश दोन, सिंगापूर आणि भारत यांनी विचारलं गत वर्षामध्ये कोणत्या देशाशी भारताने जो आहे तर UPI नाव हा सामरिक आर्थिक करार केला आहे, सिंगापूर. ठीक आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ने केलेल्या सर्वेक्षणानुसार 2022 मध्ये UPI पेमेंटची जी आहे
तर प्रचंड अशी, आता तो तुम्ही म्हणतात 5 रुपयासाठी लोकसुद्धा आता काय वापरतात, पैसे नाही ठेवत खिशात, तर डायरेक्ट मोबाईल वापरतात. म्हणजे UPI जो आहे आता जो आहे तो भारताचा म्हणजे भारतीयच नाही तर मानवाच्या जगण्याचा, जसं मोबाईल जे अनन्यसाधारण असा भाग आहे जीवनाचा, तसंच हे सुद्धा डिजिटल व्यवहार आपल्याला दिसून येतात. चहासुद्धा पिली आता 10 रुपये 8 रुपये तुम्ही काय करतात, UPI करतात. एवढा प्रचंड विक्रम जो घडलेला दिसून येतो 2022 मध्ये, 2023 मध्ये जे सर्वेमध्ये तो क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. 7.82 अब्ज व्यवहार फक्त UPIच्या माध्यमातून झालेले आहेत. बघा डिजिटल इंडिया किंवा डिजिटलायझेशन काय आहे, कधी वाटलं होतं आपल्याला, नाही की अशा पद्धतीने आजच्या 15-10 वर्षापूर्वी वाटलं पण नव्हतं की अशा पद्धतीने काय आहे प्लास्टिक मनी ज्याला म्हणतो आपण, डिजिटल मनी हा काय करणार आहे तर पूर्ण देशावर त्याचं राज्य होणार आहे. हे गोष्ट आपल्याला क्लिअर होते. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्लांट दिसतोय तुम्हाला, महत्त्वाचा असा प्लांट आहे. आणि पूर्वोत्तर भारत जो आहे, ईशान्य भारतासाठी अतिशय महत्त्वाची अशी घडामोड घडली. तर ती ईशान्य भारतामधल्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर लक्षात ठेवा, आसाम राज्यामध्ये. अरे कलर दिसत आहे का, ठीक आहे एक मिनिट. आसाम या आसाम या राज्यामध्ये पहिल्यांदा पूर्वोत्तर भारत 7 सिस्टर ज्यांना म्हणतो आपण, त्या आसाममध्ये पहिल्यांदा घडलेला आहे. तो म्हणजे तर कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट आलेला आहे. बघा आसाममध्ये जे आहे, तर मग प्रश्न कसा विचारला जातो ते आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर या प्रश्नामध्ये आपल्याला आहे की कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यात असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग राज्य पण लक्षात ठेवायचं आपल्याला, आणि महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आणखी तर ते कोणत्या ठिकाणी. आसाम राज्य म्हणून आसाम जिथे काय आहे भारत म्हणजे ईशान्य भारतातलं जे आहे, म्हणजे ज्याला 7 सिस्टर असं म्हणतो, त्याच्यातलं पहिलं कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट कोणत्या ठिकाणी उभारण्यात आला आहे तर ईशान्य भारतात. लवकरच त्याचा बायोगॅस म्हणजे आता तो चालू झाला बायोगॅस प्लांट आसाममधील सोनापूर येथील दामोरा पाथर येथे हा काय करण्यात आला तर हा तिथे कार्यान्वित होणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कार्यान्वित होणार म्हणजे झालाच, तो नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये चालू झालाय. म्हणून हे पद जे आहे ते आपल्याला जे आहे किंवा प्लेस जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ओके. त्यानंतर बघा प्रकल्प उद्घाटन हा जो आहे 25 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. आणि आसामचे जे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या हस्ते याचं जे आहे ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आणि अशा पद्धतीने आसाम ईशान्य भारतामध्ये इकडे बघू शकता तुम्ही की पहिल्यांदाच काय आहे तर हा कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्लांट उभा करण्यात आला मोठा असा. आणि हा जो आहे तर ईशान्य भारतातील, बघा मी तुम्हाला म्हटलं हा पहिलाच आहे म्हणून महत्त्वाचा आहे. पहिला असेल ती गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची असते. पहिला असणारा कोण आहे तर ही गोष्ट याच्यावर आपल्याला प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. ठीक आहे. ईशान्य भारतातील पहिला प्लांट आहे. त्यानंतर मग काय असणार आहे 100% एक गोष्ट आहे की बायोगॅस आहे, कॉम्प्रेस्ड बायोगॅस आहे, त्याच्यामुळे ऑटोमॅटिक काय होतं तर तो पर्यावरण पूरक असणार आहे. पर्यावरणाशी तो काय असणार आहे तर तो संबंधित असणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट त्या पद्धतीने लक्षात ठेवायची आहे. क्लिअर आहे. पुढे जायचं. चलो नेक्स्ट. अतिशय एक्झाम ओरिएंटेड आपण डेटा बघत आहोत. क्लिअर आहे. त्यानंतर वेगवेगळे जे ब्रँड ॲम्बेसिडर असतात वेगवेगळे जे आहेत त्याच्यामध्ये असं म्हणू शकतो आपण कंपन्याज असतील किंवा गव्हर्नमेंटचे जे आहेत उपक्रम त्यांचे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला माहिती आहे NTDC जे आहे त्याचं झीरत झरीन जी आहे त्याचंसुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं तर किती ब्रँड ॲम्बेसिडर. आता पेप्सी महत्त्वाची गोष्ट आहे. पेप्सी ही जी कंपनी आहे तर रणवीर सिंग जो आहे तो याचा ब्रँड ॲम्बेसिडर बनला आहे. बघा तो असाही तुम्हाला दिसतो ॲक्टर आहे, तो ओव्हर ॲक्टिंग करो किंवा ॲक्टिंग करो. ठीक आहे. परंतु तो जे दिसतोय आपल्याला तर त्याच्यामध्ये दिसतोय की त्याला काय आहे त्याचं आत्ताच पेप्सी कंपनीने तरुणांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना माहिती आहे भारतामध्ये किती डायबेटिक्स लोक असतो परंतु गोड पिणं आणि ते काही सोडत नाही. बरोबर आहे. तर त्याच्यामुळे जे आहे तर रणबीर कपूर जे काय आहे तर त्याने आत्ता तर त्याला तो पेप्सी या कंपनीचा ब्रँड ॲम्बेसिडर बनलेला आहे. आणि तरुण केंद्रित कॉर्पोरेशन असल्याने राईस अप रुबी अशी नवीन टॅगलाईन त्यांनी सुरू केलेली आहे इथे. ठीक आहे. आपल्याला फक्त एक्झाम ओरिएंटेड गोष्टी त्याच्यात लक्षात ठेवायच्या. काय असेल तरुणांना आकर्षित करणे. मग तरुणांना आकर्षित करायचं असेल तर तिथे म्हातारा माणूस तर चालणार नाही, तरुणच लागणार आहे तिथं. म्हणून तो स्वतः कधी पेप्सी पिणार नाही परंतु तो काय करेल पेप्सीची ॲड करेल कारण त्याला मिळणार आहे पैसा. एकदम क्लिअर आहे. कारण सध्या आपल्याकडे आपले जे म्हणू शकतो आपण जे आपले आयडॉल आहे रील हिरो ज्यांना म्हणतात ते काय आहे तर गुटखा पण विकतात ते.
आपल्याला गुटख्याचा वास सहन नाही होत आणि ते गुटखे विकतात आणि ते गुटखा खाऊन ते म्हणतात की बोलो जुबा केसरी, असे आपले काय आहे आयडल आहेत. हरकत नाही. चला भारत आहे. त्यानंतर पुढचं आहे तर ते म्हणजे द गोट, ज्या नावाने ओळखला जातो, द गोट ह्या नावाने ओळखला जाणारा जगप्रसिद्ध जगाचा लाडका लिओनल मेस्सी. म्हणजे द गोट त्याला असं म्हटलं जातं. तर लिओनल मेस्सी अर्जेंटिनाचा हा प्लेयर आहे आणि गत वर्षामध्ये म्हणजे डिसेंबर 2022 मध्ये वर्ल्ड कपमध्ये त्याची जादू सगळ्या जगाने पाहिली. सगळ्यांचा आवडता जो आहे त्याने शेवटी जे आहे तर का अर्जेंटिनाला जे आहे तर त्याने विजेतेपद फिफाचं फुटबॉलचं विजेतेपद त्याने प्राप्त करून दिलं होतं. तर त्याला जे आहे तर बघा ह्या फोटोमध्ये बघू शकतात द लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्समॅन किंवा स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2023 हा सुद्धा पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे. तर बघा अर्जेंटिनाचा म्हटलो मी जगप्रसिद्ध फुटबॉलपटू याला जे आहे तर 2022 मध्ये त्याला म्हणजे 23 मध्ये तो देण्यात आला, पण 2022 मध्ये काय आहे तर फिफाचा उत्कृष्ट असा मेल प्लेयर जो आहे तर तो हा सगळ्यांचा आवडता लिओनल मेस्सी ठरलेला आहे. क्लिअर आहे. आणि हे जे आहे तर कोण करतं तर फिफा दरवर्षी जे आहे तर दरवर्षी ऑर्गनाईज केला जातो. असं नाही की वर्ल्ड कप असेल त्याच वर्षी नाही, तर दरवर्षी तो ऑर्गनाईज केला जातो आणि त्या माध्यमातून जोही खेळ झालेला आहे त्याच्या माध्यमातून तो त्यांना प्रोव्हाइड केला जातो. पुढे मेस्सीने रिअल माद्रिदचा कर्णधार करीम बेन्झेमासह संघातील सदस्य कायलिन एम्बाप्पेवर वार करून किंवा मात करून असेल त्या वार करून नाही तर मात करून काय आहे तर जे ते पद जे आहे ते पटकावलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे. हा जो आहे तर रिअल माद्रिदचा कर्णधार हा सुद्धा माहिती आपल्याला बेन्झेमा, सदस्य कायलिन एम्बाप्पे, फ्रान्सचा हा तरुण असा भविष्यातला काय आहे तर त्याला मेस्सी म्हटला जातो. तर त्यांच्यावर काय आहे मागे टाकून त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. क्रीडा पुरस्कार जे आहेत त्याच्यावर प्रश्न विचारला जाणार असा कोणताच पेपर नाही आहे, अशी कोणतीच परीक्षा नाही आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीमध्ये क्रीडा ह्या सेक्शनवर प्रश्न विचारलेच जातात. क्लिअर आहे. बघून घ्या एकदा. त्याला तो मिळालेला आहे ते तर लक्षातच ठेवायचं, पण हे जे आहे हे पण लक्षात ठेवा आणखी की लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड पॅरिसमध्ये पार पडला 2023 मध्ये. बघा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे तुम्हाला कळत असतील तर यांचं महत्त्व खूप असतं. तर याच्या माध्यमातून जे आहे तर आपल्याला प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते कदाचित कमी अभ्यासामध्ये सुद्धा आपला जो अवेअरनेस असतो त्याच्याने आपल्याला ह्या मिळत असतात. लॉरेन्स वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2023 हा सुद्धा त्याला प्राप्त झालेला आहे. बघितलं. लिंक लावा मित्रांनो, रिलेट करत जा. गोष्टी रिलेट झाल्या की ऑटोमॅटिक आपल्याला सगळ्या सब्जेक्टचा याचा प्रचंड फायदा होत असतो. ठीक आहे. पुढे जायचं. पुढचं आहे निधन वार्ता. शास्त्रीय नृत्यांगना कणक रेले यांचं 85व्या वर्षी जे आहे तर त्यांचं निधन झालेलं आहे. ठीक आहे. तर बघा ह्यामध्ये जे आहेत तर त्या प्रसिद्ध अशा नृत्यांगना आहे मोहिनी अट्टम जो आहे तर ह्या मोहिनी अट्टमसाठी केरळमधलं हे जे आहे लोकगीत आहे तर या म्हणजे लोकनृत्य आहे, क्लासिकल लोकनृत्य आहे. तर याच्यामध्ये क्लासिकल ज्याला डान्स असं म्हणू शकतो तर त्याच्यामध्ये त्यांनी जे कार्य केलं आहे पूर्ण जीवन त्याला समर्पित केलेलं आहे आणि त्याच्यासाठीच त्या ओळखल्या जायच्या. एक आयर्न लेडी ज्या होत्या त्या खेळामधल्या नृत्यामधल्या ज्या त्यांना ओळखलं जायचं. आणि अशा पद्धतीने जे आहे तर मोहिनी अट्टम हा जो प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा जो आहे तर खरं बघायला गेलं तर मोहिनी अट्टम जरी आपण असं म्हणतो क्लासिकल डान्स आहे पण त्यांनी जे आहे कणक रेले यांनी त्यांच्या माध्यमातून आणखी त्याला काय दिले आहे तर ग्लोरिफिकेशन, एक गरिमा वाढवून दिलेली आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. निधन वार्ता आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जे आहे तर जेव्हा प्रश्न विचारला जातो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची असते. बघा तर त्यांचं मुंबईमध्ये जे आहे तर फेब्रुवारी रोजी काय आहे तर हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे. वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. परंतु जसं लता दीदींनी त्यांच्या कार्याने स्वतःला जिवंत ठेवलं तसं यासुद्धा मोहिनी अट्टम या प्रकाशाची जी आहे त्या प्रकारामध्ये नृत्य प्रकारामध्ये त्यांचं अनन्यसाधार योगदान आहे. बघा त्यानंतर त्यांच्याशी माहिती केरळ सरकारचा पहिला गुरु गोपीनाथ राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला आहे. मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन्स, मल्टी स्टेटमेंट ऑप्शन याच्यामध्ये विचारलं जातं. 4 स्टेटमेंट दिला जातात. सध्या ट्रेंड बदललेला आहे, असा सुद्धा ट्रेंड आहे. ठीक आहे. तर त्याच्यामधून आपल्याला विचारलं जातं की खालीलपैकी योग्य अयोग्य विधाने निवडा. तेव्हा आपल्याला जे आहे तर अशा पद्धतीने जे आहे हा डेटा आपल्याला तिथे कामात येतो. ओके. त्यानंतर दिग्गज जे कणक रेळे होते हे नालंदा नृत्य
संशोधन संस्थेचे संस्थापक संचालक देखील होते. हा जो सगळा डेटा आहे ना, तुम्हाला एक गोष्ट सांगू का, हा जो सगळा डेटा आहे तुम्हाला एक्झाममध्ये जेव्हाही प्रश्न विचारला जाईल डायरेक्ट आठवेल. कारण बघितलंय तुम्ही, मी बोलतोय तर ऐकतायत तुम्ही, आणि त्यानंतर तुम्ही टेस्ट देण्यासाठी जे आहे ते एक जबरदस्त इनिशिएटिव्ह जो आहे ते टेस्ट देण्यासाठी तुम्ही रेडीच आहात. क्लिअर आहे. त्यानंतर बघा त्यांच्याबद्दल काही माहिती दिलेली आहे, महत्त्वाची अशी माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तर त्यांनी कायद्याची पदवी मिळवलेली होती. त्यानंतर जे आहे कलर चेंज करतो मी. त्यानंतर त्यांनी नृत्य हेच काय आहे तर त्यांच्या जीवनाचं जे म्हणू शकतो आपण, तर त्यांनी स्वतःचं तेच करिअर म्हणून त्याला चूज केलेलं आहे. ओके, तेच करिअरचं क्षेत्र म्हणून निवडलं. तिच्या किंवा त्यांच्या संपूर्ण आयुष्यात भारतीय नृत्यांगणाला पद्मश्री, हे पॉईंट खूप महत्त्वाचे असतात, पद्मश्री मिळाला त्यांना 1889 मध्ये, 1989 मध्ये. आणि पद्मभूषण हा सुद्धा त्यांना मिळाला आहे 2013 म्हणजे. हा जो आहे तर भारतीय असं म्हणू शकतो आपण की भारतामध्ये जे नागरी पुरस्कार आहे त्याच्यात सगळ्यात खालचा असतो पद्मश्री, त्याच्यावरती असतं पद्मभूषण, त्यावरती असतं पद्मविभूषण, आणि भारतातला सर्वोच्च नागरी पुरस्कार तो म्हणजे भारतरत्न. तो पण लक्षात ठेवायचा तुम्हाला. जस्ट आत्ता जे आहे 2024 मध्ये डिक्लेअर करण्यात आलं, तर ते जे आहे ते 24 तारखेला कालच डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. आणि ते म्हणजेच काय तर भारतामध्ये ह्या वर्षीचा भारतरत्न जो आहे 2024चा तो देण्यात आलेला आहे कर्पूरी ठाकूर, म्हणजे बिहारचे जे आहे तर माजी मुख्यमंत्री यांचे स्वतःच्या साध्या राणीसाठी अतिशय प्रसिद्ध असे कर्पूरी ठाकूर 2 वेळेस बिहारचे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. अशा या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार त्यांच्या सहजतेसाठी, असं म्हणतात की जेव्हा त्यांचं 65 वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला, निधन झाला, त्याच वेळेस काही जे मंत्री त्यांच्या घरी गेले होते, तर हा जो मुख्यमंत्री आहे हा साध्या एका झोपडी म्हणजे मुख्यमंत्री होता, तरी पण काय आहे तर मृत्यूच्या वेळेस फक्त एक झोपडी वजा घर एवढी त्यांची प्रॉपर्टी होती. बघा असे लोक आहेत. एक किस्सा सांगितला जातो त्यांच्याबद्दल, किंवा आहे पण ते सत्य, की ते जेव्हा निवडून पण आले तर ते स्वतःचं खाजगी काम असेल तर ते नेहमी रिक्षाचा वापर करत, कधीही गाडीचा मोह त्यांना झाला नाही, इतके ते समर्पित होते. राम मनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचे ते शिष्य होते. ते म्हणजे म्हणून बघा तुम्ही ज्यांना JP म्हणतात, JP, आणि जे लोकनायक ज्यांना जयप्रकाश नारायण आणि राम मनोहर लोहिया समाजवादी नेते, तर यांचे ते शिष्य होते आणि त्यांनी ते जीवनामध्ये आणलेलं आपल्याला दिसून येतं. एका वेळेस असा किस्सा सांगितला जातो विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हा ते जे आहेत तर मंत्रिमंडळासोबत जे आहे तर ऑस्ट्रिया या साली 1952 मध्ये ऑस्ट्रिया या ठिकाणी जात होते ते. तर ऑस्ट्रियामध्ये तेव्हाचं जे बिहारचं मंत्रिमंडळ जे आहे तर ऑस्ट्रियाला जाणार होतं. हे जस्ट निवडून आलेले काय होते तर आमदार होते, आणि असे जात असताना त्यांचा जो कोटही नव्हता, तर त्यांनी त्यांच्या मित्राकडनं तो उसना जो आहे तर कोट घेतला आणि तोही फाटलेला होता. त्यांनी तसाच घातला आणि ते जे आहे तर ऑस्ट्रेलियाला गेले. पण त्या ठिकाणी त्यांच्यावर लक्ष ऑस्ट्रेलिया नाही, 1952 नाम जे आहे नॉन अलाइनमेंट मुवमेंट ज्याच्यामध्ये आहे, तर आपण त्याच्यामध्ये ना शीतयुद्धाच्या काळामध्ये आपण अमेरिकेची बाजू घेतली नाही, रशियाची बाजू घेतली नाही आहे, तर तेव्हा नाम अलिप्तवादी धोरण जे होतं त्याच्यामध्ये होतं. आणि त्याच्यामधले जे आहे युगोस्लाविया तेव्हाचे त्याचे मार्शल टिटो हे प्रसिद्ध असे नेते होते जवाहरलाल नेहरूंच्या सोबतीने. त्यांनी त्यांचा जो फाटलेला असा कोट बघितला आणि शेवटी त्यांनी एक जो आहे तर कोट त्यांना भेट दिला होता. एवढं साधी राहणी त्यांची होती, म्हणून त्यांना आहे 2024चा भारतरत्न कर्पूरी ठाकूर 2 वेळेचे बिहार राज्याचे मुख्यमंत्री. ठीक आहे. त्यानंतर जे आहे पद्मभूषण 2013ला मिळाला, पद्मश्री त्यांना मिळाला, यासह विविध पुरस्कार आणि पुरस्कारांनी त्यांना काय सन्मानित करण्यात आले. लक्षात ठेवायचं, पद्मश्री मिळालाय, पद्मभूषणही मिळालेलं आहे. क्लिअर आहे. पुढे जायचं. ठीक आहे, चलो. पुढचं आहे की रायफल नेमबाज ऐश्वरी प्रताप सिंग तोमर ISSF जे आहे तर म्हणजे आपण म्हणू शकतो की शूटिंगमध्ये जे आहे तर त्यांनी काय केलेलं आहे तर त्याने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. बघा हा तो आहे. ठीक आहे, लक्षातच ठेवायचं. हे काय असतं, इमेज असतात ना, कधी कधी इमेज इतके काम करून जातात विद्यार्थी मित्रांनो, की आपण फक्त म्हणतात की इमॅजिनेशन, हे जे डोळे असतात आपले यांनी ते पाहिलं हे कधीही आपण काही काळानुसार सुद्धा आपल्याला आठवत असतं. म्हणून जास्तीत जास्त पिक्चरायझेशनच्या माध्यमातून आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. क्लिअर आहे. ठीक आहे. त्यानंतर यांना जे आहे 12 फेब्रुवारी 2023 रोजी कैरो इथे झालेल्या, कैरो म्हणजे इजिप्त या देशामधल्या, इजिप्तमध्ये झालेल्या ICCF
विश्वचषक स्पर्धेत ऐश्वरी प्रताप सिंगने सुवर्ण पदक पटकावले. म्हणजे विश्वचषकच त्यांना काय दिलेला आहे तर सुवर्ण पदक त्या विश्वचषकामध्ये मिळाला. म्हणजेच काय सुवर्ण पदकमध्ये ते त्यांनी जिंकलेलं आहे. 3 पोझिशन स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक 50 मीटर रायफलमध्ये त्याने हे स्थान पटकावले आहे. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, तर मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्ये जे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डेटा हा आपल्या कामात येत असतो. त्यानंतर ह्या स्पर्धेमध्ये त्याने 4 सुवर्ण पदकांसह भारताचे हे 6वे पदक आहे. त्यामुळे भारत आता पदतालिकेत अव्वल स्थानावर आहे. हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की विचारलं जातं की स्टेटमेंट दिले जातात. तुम्हाला मी काय करतोय नुसतं सांगण्यापेक्षा खरं बघायला गेलं एक्झामचा ट्रेंड कसा आहे, एक्झाममध्ये क्वेश्चन्स कसे विचारले जातात इथपर्यंत नेण्याचा माझा तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न आहे. क्लिअर आहे. चला पुढे वळूयात. पुढचं आहे की क्रिकेटपटू हॅरी ब्रूकने काय आहे तर सर्वाधिक धावा करण्याचा जो विश्वविक्रम आहे तो आता केलेला आहे. लक्षात ठेवा, वर्ल्ड रेकॉर्ड झाला का तो आपल्याला थोडंसं किंवा एखादी गोष्ट आहे ती इतरांपेक्षा वेगळी जेव्हा घडत असते ती आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक असतं. त्यामध्ये हा बघा तर हा तो आहे, तो म्हणजे हॅरी ब्रूक. हा इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आणि त्याने जो आहे तर ज्या पद्धतीने त्याने टेस्टमध्ये, लक्षात ठेवायचं आपल्याला, कसोटीमध्ये हा विक्रम केलेला आहे. कसोटी टेस्टमध्ये हा विक्रम त्याने केलेला आहे. त्यामध्ये जो याच्या अगोदर होता तो विनोद कांबळीचा विश्वविक्रम मोडला आहे त्याने. विनोद कांबळी नाव विसरून गेलं जग, ठीक आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे सगळं काही असतं तेव्हा तुमच्या जमिनीवर पाय नसेल तर त्याचं उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. रमाकांत आचरेकर यांचे दोघींचे ते आहे तर गुरु ते म्हणजे विद्यार्थी हे, आणि शालेय जीवनापासून दोघींची मैत्री चांगली, एका शाळेत शिकलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये वर्ल्ड रेकॉर्डसुद्धा त्यांच्या नावावर होता की त्यांनी 636 धावांची पार्टनरशिप केली होती. दोघी प्लेयर एकाच वेळेस आंतरराष्ट्रीय जे आहे तर म्हणजे भारतासाठी पदार्पण करतात. आणि त्याच्यानंतर म्हणजे सचिन अगोदर आला, त्यानंतर विनोद कांबळे आला. आणि असं म्हटलं जातं की पहिल्या 2 टेस्टमध्येच त्याने जे आहे तर कंटिन्यू डबल सेंचुरी केली आणि सगळं जग अवाक झालं. सगळ्यांना वाटत होता एक नवा सितारा जो आहे तो ह्या म्हणजे क्रिकेटमध्ये जन्माला आलेला आहे. परंतु लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर टॅलेंट असेल पण टॅलेंटला योग्य दिशा नसेल तर तुमचं काय होतं तर अशा पद्धतीने विनोद कांबळे होता अशी म्हण आहे. त्याच्यामध्ये जे आहे तर विनोद कांबळे प्रचंड असं म्हणतात सचिन तेंडुलकरपेक्षा एक हात उजवा किंवा एक पाऊल पुढे असणारा हा प्लेअर जो आहे तर आज जो आहे तर निराशेत म्हणजे असं म्हणू शकतो आपण की तो पूर्णतः काय आहे तो कोलॅप्स झालेला आहे. त्याचे व्हिडिओज आपण पाहिले न्यूजमध्ये की अतिशय बारीक झालेला आहे आणि दारू म्हणजे व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे काय आहे त्याचं जीवन जे आहे तर बरबाद झालं आहे. ह्याच्यातनं खूप मोठी शिकवण आहे विद्यार्थी मित्रांनो. सांगायचा अर्थ काय की टॅलेंट, एकाच गुरुचे शिष्य एकाच व्यासपीठावर क्रिकेट घेता, एकाला भारतरत्न मिळालं आणि एकाला नोकरीसाठी वयाच्या असं म्हणतो 55व्या वर्षी पुन्हा त्याला काय आहे तर इकडे तिकडे फिरावं लागतं आहे. ह्याचं रिझन म्हणजे तुमचा चांगला काळ जेव्हा असतो तेव्हा तुमचे पाय जमिनीवर असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच काय आहे 1996चा वर्ल्ड कप कोलकात्याची ती फायनल सेमीफायनल श्रीलंकेविरुद्ध तिथे ज्याला रडू आलं आणि जगाला त्यानंतर त्याची जी आहे तर क्रिकेटची जी आहे तर अवकाळ म्हणजे रडणं हे तर काही ठीक आहे रडला ते, पण त्याच्यानंतर ते सुद्धा काय आहे तर त्याने स्वतःच्या खेळावर लक्ष न देता इतर गोष्टींवर लक्ष दिलं. आणि विनोद कांबळीसारखा जो एक सितारा होता तो जो आहे तर तो ह्या गुमनाम दुनियेमध्ये काय झाला तर कायमचा विसावलेला आहे. ठीक आहे, हरकत नाही. विनोद कांबळीचा विषय होता म्हणून तो मी सांगतो आहे. ठीक आहे, विनोद कांबळीचा त्याने विक्रम मोडला आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड या सामन्याच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने 184 धावांचा उल्लेखनीय विक्रम केला. त्याने पहिल्या 9 सेटच्या डावात 807 धावा केलेल्या आहेत. म्हणजे त्याचा जो आहे रेकॉर्ड आहे तो की त्याने सगळ्यात जास्त काय आहे धावा केलेला आहे सुरुवातीला. या कसोटी सामन्याच्या अखेरीस सुनील गावस्कर आणि सर डोनाल्ड ब्रॅडमन या दोघांनाही मागे टाकण्याची क्षमता ब्रूककडे आहे असं म्हटलं गेलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट आपला वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे त्याने. विनोद कांबळीचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडलेला आहे सर्वाधिक धावांचा सुरुवातीचा. ठीक आहे, क्लिअर आहे. चला, सेट म्हणजे काय रे बाळांनो हे तर हे म्हणजे डाव, इनिंग्स. पुढे जाऊयात. पुढचं आहे बायो एशिया 20 समिट हैदराबादला पार पडले. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे की कोणकोणते असे समिट आहे, महत्त्वाचे अशा समिट आहेत किंवा भारताचं ज्याचं नाव आहे तर बायो एशिया 2023 जे आहे तर हे ॲडव्हान्स फॉर वन ही त्याची काय होती थीमसुद्धा मी तुम्हाला इथे देतोय. ही त्याची थीम होती. आणि काय आहे रे बाबांने तर फेब्रुवारी 24 ते 26 फेब्रुवारी दरम्यान हैदराबाद
तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये हे पार पडलेलं आहे। तर बघा बायो एशियाच्या 20व्या एडिशन म्हणजे 20व्या आवृत्तीचं 20व्या वेळेस ऑर्गनाईज करण्यात आलं। तर हा काय आहे, तर एशियातील सर्वात मोठे जीवन विज्ञान आणि आरोग्य सेवा संमेलनाचे उद्घाटन तेलंगणाचे जे आहे तर तारका रामाराव यांच्या हस्ते हैदराबाद येथे पार पडलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट आहे, पूर्ण एशियामध्ये प्रसिद्ध आणि सगळ्यात मोठं काय आहे तर हे जे आहे ऑर्गनायझेशन आहे। बघा या वर्षीची थीम काय होती, थीम मी तुम्हाला सांगितलेली आहे, इथेच बघितले आपण, ठीक आहे। काय आहे तर ॲडव्हान्सिंग फॉर वन, बघा ॲडव्हान्सिंग फॉर वन टू सेलिब्रेट टू कोलॅबरेशन अँड प्रमोटिंग मानवी समृद्धी म्हणजे ह्युमन प्रॉस्पेरिटी जी आहे ही त्याची काय होती थीम होती। लक्षात ठेवायची आपल्याला थीम जे आहे याच्यावर प्रश्न विचारले जातातच। त्यानंतर 3 दिवसीय जागतिक मंचामध्ये सरकारी मान्यवर होते, म्हणजे इतर जे आहेत तर महत्त्वाची अशी जी समिट आहे ही कुठे पार पडली, कशाशी संबंधित आहे, कोणती थीम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे। क्लिअर आहे, इथपर्यंत कळत आहे। पुढे जाऊ, फेब्रुवारीमध्ये ज्या महत्त्वाच्या एक्झाम ओरिएंटेड जे आहे आणखी वन लाइनर सुद्धा देणार आहे मी तुम्हाला। आणि विशेष म्हणजे आता आपण जे आहे ते ह्या लेक्चर्सचे जे पुढचे एडिशन येणार आहे याच्यामध्ये वन लाइनर्स जे आहेत तर त्याचे जे वेगवेगळे क्रीडा सेक्शन, राष्ट्रीय सेक्शन, संयुक्त चालू म्हणजे आपण असं म्हणू शकतो सायन्स टेक यांचं सेपरेट वन लाइनर तुम्हाला मी देणार आहे, ठीक आहे। परिपूर्णरित्या जो आहे तर तुम्हाला तुमचा अभ्यास याच्यामधून होऊन जाईल। पुढे डेंग्यूच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पेरूने जे आहे तर हित एमर्जन्सी जे आहे किंवा हित झाली तर हेल्थ एमर्जन्सी जे आहे आरोग्य आणीबाणी ही घोषित केलेली दिसून येते आपल्याला। आरोग्य आणीबाणी तर काय आहे तर आपल्याला माहिती आहे दक्षिण अमेरिकेमधला पेरू हा महत्त्वाचा असा देश आहे आणि ज्याच्यामध्ये जर बघायला गेलं तर डेंग्यू या आजाराने तिथे काय झालं जवळपास 11,500 प्रकरणं उघडकीस आली। त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे तो 16 मृत्यूंची नोंद झाली आणि त्याच्यामुळेच काय आहे की त्यांनी सडनली जे आहे तर तिथे हेल्थ इमर्जन्सी घोषित केली। आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की कोणता असा देश आहे, डेंग्यूने तर आपण पण त्रासलेलो आहोत ही तो गोष्ट आपल्याला माहिती आहे, परंतु आणीबाणी जाहीर करण्यात आली जी सुमारे 90 दिवस सुरू राहणार होती आणि जे आहे तर 2022 पासून 72% जे आहे तर डेंग्यूचे जे केसेस आहेत त्याच्यामध्ये वाढ झाल्यामुळे काय त्यांना ही असा महत्त्वाचा असा निर्णय घ्यावा लागलेला आहे। क्लिअर आहे, मग लक्षात ठेवायचं कारण बघा आरोग्याशी संबंधित जे आहे ते प्रश्न असे विचारले जातात। त्यामुळे देशाच्या उत्तर, आग्नेय आणि मध्यभागी कार्यरत असलेल्या 13 विभागांमध्ये 23 फेब्रुवारी 2023 रोजी आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे। हे सगळा डेटा तुम्हाला मिळूनच जाणार आहे आपल्या द इन्फिनिटी अकॅडमीच्या ॲपवर सुद्धा, जिथे तुम्हाला काय आहे तर तुम्हाला टेस्ट सुद्धा द्यायची आहे। क्लिअर आहे, त्यानंतर पुढे जे आहे तर ISSF विश्वचषक स्पर्धेत तिलोत्तमा सेन, आता ह्याचे नावं जेव्हा येतात ना हे गोष्टी आहे तर हिला काय मिळालेलं आहे तर कांस्य पद मिळालेलं आहे किंवा ठीक आहे थोड्यासाठीच तिचं काय तर गोल्डन जे मेडल राहून गेलं तर तिला मिळालेलं आहे ब्रांज जे आहे तर तिला प्राप्त झालं आहे। नाव लक्षात ठेवायचं आहे तिलोत्तमा सेन कुठली खेळाडू आहे तर ती जर बघा तर हिने जे आहे तर ISSF जे आहे तर विश्वचषक स्पर्धेत एअर रायफलमध्ये तिला कांस्य पदक जिंकलेलं आहे। बघा 262 गुणांसह अव्वल 8 रँकिंग फेरीत आल्यावर तिचे भारतासाठी हे दुसरे कांस्य आणि एकूण 5वे कांस्य पदक आहे। तसेच ती फक्त बघा आपण जर तुम्हाला म्हटलं ना मी की एक मार्क काय असतो हा त्या विद्यार्थ्यांना विचारा ज्यांनी 1 मार्कासाठी काय एक पण नाही रे बाबांनो, आता तर डायरेक्ट 0.25 याला सुद्धा प्रचंड महत्त्व आहे। कारण याच्याने जर तुम्ही म्हणाल तर याच्याने जाता मेरिट सुद्धा लागतंय। पूर्वी जे आहे तर 42 लागेल 45 लागेल 50, आता 42.25 ज्याचा 42 आहे तो संपला, म्हणजे नाहीच ना, काही एक्सक्यूजच नाही आहे। म्हणून आपल्याला प्रत्येक आपले लेक्चर्स जे आहेत ते व्यवस्थित पाहणे आहेत, लक्षात ठेवायचे आपल्याला या गोष्टी, ठीक आहे। आणि त्याच्यामुळे जे आहे तर बघा केवळ 0.1 च्या फरकाने तिचं सुवर्ण पदकाचं अव्वल स्थान हुकलं। बघा सांगा मला की फक्त 0.1 एवढ्या फरकाने तिने काय किती वर्षाची प्रॅक्टिस असते, बरोबर। म्हणून ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, इतक्या सोपं यश प्राप्त होत नसतं। यशासाठी खूप जास्त संघर्ष म्हणण्यापेक्षा पेशन्स लागतात, पुनरावृत्ती, त्या गोष्टी सराव खूप प्रचंड करावा लागतो। हंगेरी, ब्रिटन आणि स्लोवाकिया या 3 सुवर्ण पदकांसह भारत आता पदतालिकेत का आहे तर कुठल्या तर ISSF जो विश्वचषक झाला त्याच्यामध्ये जो आहे तर तो अव्वल स्थानावर आहे। म्हणजे भारताला सुद्धा काय सध्या भारतामध्ये तुम्ही जर बघाल तर अशा पद्धतीने खेळांचं जे आहे तर चांगले दिवस आहे, सुगीचे दिवस आहे असं आपण म्हणत असतो, ठीक आहे। पुढे जाऊया,
पुढे जाऊयात चला. पुढचं आहे ते म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जातीभेद संपवणारे सिॲटल हे अमेरिकेतलं पहिलं शहर ठरलेलं आहे. बघा सिॲटल जे आहे ते काय आहे तर अमेरिकेतील असं पहिलं शहर आहे तर त्याने काय आहे तर जातीभेद जो असतो तो आता संपवलेला आहे आणि त्याच्यामुळे अतिशय महत्त्व ठरतं अशा प्रश्नांचं किंवा अतिशय महत्त्व असतं अशा जो कंटेंट असतो त्याचा. तर अमेरिकेतलं जे सिॲटल शहर आहे तर यांनी काय केलेलं आहे तर सर्व प्रथांवर तात्काळ बंदी घालण्याचं म्हणजे तिथली जी सिटी काउन्सिलने तर जातीभेदाशी ज्याही पद्धतीने वेगवेगळ्या ज्या प्रथा असतील त्यांच्यावर काय करण्यात आलं बंदी घालण्यात आली. आपल्याला माहिती देशामध्ये जातीभेद किती रूढ आहे आणि त्याचे चटके जे आहेत तर प्रत्येकाला लागत असतात. मग त्याच्यापेक्षा जे आहे तर अमेरिका जे आपण म्हणतो अमेरिकन ड्रीम्स त्याच्यामध्ये सिॲटल महत्त्वाचं असं शहर आहे. त्यांनी जातीभेद संपवलं जे जगातलं काय आहे पहिलं शहर ठरलेलं आहे. बघा हिंदू अमेरिकन लोकांचे म्हणणे आहे की एका विशिष्ट समुदायाच्या विरोधात ते मानले जातात परंतु ते गोष्ट आता काय करण्यात आली संपवण्यात आली. 21 फेब्रुवारी 2023 रोजी 6-1 मते मिळवल्यानंतर हा आदेश काय करण्यात आला मंजूर करण्यात आला. आणि आत्तापर्यंतची जी मागणी होती सिनेटच्या माध्यमातून तर ते जातीभेदाचा तिथे अंत केलेला किंवा अंत झालेला आपल्याला दिसून येतो. क्लिअर आहे. सिॲटल सिटी. ओके चलो नेक्स्ट. पुढचं आहे नील मोहन यूट्यूबचे नवीन CEO आहेत. जीवनाचा भाग झाला आहे मित्रांनो यूट्यूब म्हणजे आपल्याला माहिती ना. मग काय केलं जातं आयोग जे आहे तुमचा अवेअरनेस जेव्हा चेक करतं तेव्हा असे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. जी गोष्ट तुम्ही खेळत बघतात यूट्यूब तर प्रत्येकाला माहिती आहे. आता लहान 2 वर्षाच्या बाळापासून 2.5 वर्षाच्या बाळापासून तर 80-90 वर्षाच्या बाळापर्यंत बाळ नाही म्हणू शकत आपण तर त्या ज्या आहे तर असं म्हणू शकतो मॅच्युअर पर्सनपर्यंत काय आहे तर आता यूट्यूब हे महत्त्वाचं. म्हणून तो जो आहे तर त्याच्यातलं महत्त्वाचं तर नील मोहन जो आहे तर यूट्यूबचे आता नवीन CEO आहे. जगातलं सगळ्यात प्रसिद्ध असं प्लॅटफॉर्म जे आहे सोशल मीडिया ज्याला म्हणू शकतो आपण जसं तसंच हे सुद्धा आहे. तर बघा भारतीय अमेरिकन नील मोहन यांची प्रसिद्ध जागतिक ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहे त्याला म्हणतो ना जगातला सगळ्यात फेमस तर त्याचे नवीन CEO म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली नील मोहन. लक्षात ठेवायचा निळा लाल यूट्यूबचं चित्र कसं आहे रे लाल लालचा आता कोण काय करतोय तर नील हा काय झाला त्याचा CEO झाला. ठीक आहे ओके. बघा याच्या अगोदर जो होता तो सुसान हा त्याच्या अगोदरचा त्यांनी असं म्हणू शकतो की प्रमुख होता CEO होता. तर माजी प्रमुख यांनी 9 वर्ष सेवा केल्यानंतर 16 फेब्रुवारी रोजी त्याच्या पदावरून राजीनामा दिला. पायउतार होणं म्हणजे राजीनामा देणं आणि त्याच्या जागेवर नील मोहन जे आहे तर यूट्यूबचे ॲज अ CEO म्हणून त्यांची तिथे नियुक्ती झालेली आपल्याला दिसून येते. क्लिअर आहे. त्यानंतर नील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी कॅलिफोर्निया इथून त्यांनी जे आहे त्यांचं शिक्षण झालेलं आहे. इंजिनिअरिंग पदवीधर आहे. हे नवीन पद स्वीकारण्यापूर्वी ते 2015 पासून जे आहे तर ते यूट्यूबचे मुख्य उत्पादन अधिकारी म्हणून सुद्धा ते कार्यरत होते. म्हणजे यूट्यूबला फेमस करण्यामध्ये भारतीय माणसाचं म्हणजे साधारणतः माहितीच आपल्याला की काय त्याच्यावर करत असतात माहिती आपल्याला रील्स वगैरेच्या माध्यमातून परंतु त्याला टेक्निकली साऊंड आणि टेक्निकली त्याला जबरदस्त बनवण्याचं कामसुद्धा एका भारतीयाने 2015 पासून केलेलं आहे. खरं बघायला गेलं यूट्यूब जे आहे 2015 पासूनच काय झालेलं आहे फेमस झालेलं आहे. क्लिअर आहे. आपण सुद्धा कशाच्या माध्यमातून कनेक्ट होतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर यूट्यूबच्या माध्यमातूनच आपण एवढं अनन्यसाधारण महत्त्व आपल्याला यूट्यूबचं आहे. क्लिअर आहे. यस पुढे जाऊयात बघून घ्या एकदा. पुढचं आहे की भारतातलं महत्त्वाचं म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की भारत जो आहे आता उभरता देश आहे आणि अशा वेळेस जे नागरी उड्डयन जी गोष्ट आहे त्याचा अवेअरनेस चेक करण्यासाठी बघा US मध्ये 1 दशलक्ष नोकरीच्या संधी निर्माण करण्यासाठी एअर इंडिया आणि बोईंगने काय केलेला आहे करार केलेला आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला हे पॉईंट जे खूप महत्त्वाचे असतात. तर भारत आणि US मध्ये जे आहे तर 34व्या दशलक्ष डॉलरचा ऐतिहासिक. मग प्रश्न कसा विचारला जातो तेही तुम्हाला सांगतो. प्रश्न कसा विचारला जाईल किंवा जाईल तर लक्षात ठेवा तर असं विचारलं जाईल की एअर इंडिया आणि बोईंग करार असं बघूया. एअर इंडिया आणि बोईंग ठीक आहे. तर हा करार कोणत्या 2 देशांमध्ये झाला कोणत्या 2 देशात झाला असे प्रश्न विचारले जातात. आपल्याला ऑप्शन्स दिले जातात
आणि मग त्या ऑप्शन्सवरून आपल्याला काय ओळखायचं असतं, तर एक्झॅक्टली आन्सर ओळखायचं असतं. मग कोण आहे, तर USA आणि USA अँड इंडिया. किती रे, 1 दशलक्ष नोकऱ्यांची संधी त्याच्या माध्यमातून मिळणार आहे. बघा 14 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी एअर इंडियाने जे आहे तर किती आहे, तर 220 बोईंग विमान खरेदी केल्याचे मान्य केले. विचार करा, 220 बोईंग जे आहे. आता त्यांचा मेंटेनन्स असणार आहे, सगळं असणार आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या एवढ्या नोकऱ्या आहे त्याच्यामध्ये उपलब्ध होणार आहे. आर्थिक भागीदारी मजबूत करण्यासाठी हे केले गेले आणि भविष्यात असे जे आहे सहकार्य करण्याच्या ज्या भावनेतनं असणार आहे, तर हे जे आहे तर महत्त्वाचे असे करार तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग लक्षात ठेवायचं एअर इंडिया आणि बोईंग हा करार कोणत्या 2 देशांमध्ये झाला, तर खाली उत्तर दिलेलं राहील आणि शोधायचं आपल्याला ते म्हणजे इंडिया आणि USAच्या दरम्यान. क्लिअर आहे, पुढे जायचं. चलो, समजतंय. पुढचं सानिया मिर्झा नाव बघितल्याबरोबर आपल्याला बघायला गेलं तर टेनिस हे आठवतं, बरोबर. पण लक्षात ठेवा सानिया मिर्झा जी आहे RCB जे म्हणू शकतो आपण रॉयल चॅलेंजर्स बँगलोर जे आहे, तर महिला IPL फिमेल IPL जे आहे त्या फिमेल IPL या संघाची RBI संघाची मेंटॉर म्हणून तिची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बघा आपल्याला जर प्रश्न विचारला ना तर आपण लगेच त्यांच्या जे आहे तर त्याचं बॅकएंडला पाहतो की अरे सानिया मिर्झाचा क्रिकेटशी काय संबंध, पण नाही, इथेच आयोग जो आहे अशा पद्धतीने जे क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करतो, गुंतवतो आणि गुंतवून जे आहे तर प्रश्नांची उत्तरं जी असतात ती आपल्याला असं वाटतं पेपर कठीण आहे, क्वेश्चन कठीण होता, तो क्वेश्चन कठीण नसतो, फक्त तुम्हाला ही जी आहे हळूहळू स्वतःला काय आहे तर ह्या गोष्टी अंगवणी पाडायच्या आहे आणि थोडंसं जे आहे तर अवेअरनेस आपला वाढवायचा आहे. बघा महिला प्रीमियर लीग हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यापूर्वी सानिया मिर्झाची जी आहे तर RBIच्या मार्गदर्शक मेंटॉर ज्याला आपण म्हणू शकतो, तर मेंटॉरपदी जे आहे, कोच नाही बरं का, मेंटॉर जो काय करतो तर तुम्हाला जे आहे तर मार्गदर्शन करतो कठीण काळामध्ये कसं काम करायचं, काय करायचं ह्या पद्धतीने. तर स्पोर्ट्स आयकॉन सानिया मिर्झाने स्वतःला असे सांगून व्यक्त केले की ती 20 वर्षापासून ह्या व्यवसायात म्हणजे स्पोर्ट्समध्ये आहे आणि ती जी आहे तर ती मी म्हटलं तुम्हाला मार्गदर्शन. तर आता ती क्रिकेटमध्ये तर सांगणार नाही तिला की कसे 6 आणि 4 मारायचे, हां, पण जेव्हा विपरीत परिस्थिती येते तेव्हा ती काय करणार आहे, मेंटॉरशिप करणार आहे. ठीक आहे, तर बघा त्यामुळेच काय आहे तर सर्वात मोठा चॅम्पियन ह्या दबाव हाताळू शकतो. खेळ म्हणजे दबाव, खेळ म्हणजे फक्त विजय नाही, पराभव असतो, दबाव असतो, सगळ्या गोष्टी. म्हणून खेळ खेळत राहा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मोबाईलवर नका खेळू, मोबाईलवर खेळून त्याचा काही फायदा नाही आहे. तुम्ही थोडेसे जे आहेत तर ते मैदानी खेळ जरी खेळायला पाहिजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे आहे तर एक स्वतःची मेंटल ॲबिलिटी किंवा मेंटॅलिटी बदलवण्यासाठी, स्ट्रॉंग करण्यासाठी जे आहे तर तिला सानिया मिर्झाला अशा पद्धतीने RBI महिला संघाची जी आहे RCB महिला संघाची तिला काय करण्यात आली, मेंटॉर आहे, कोच नाही. क्लिअर आहे. चला पुढचं आहे IP इंडेक्स 2023. अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला भारताचा क्रमांक कुठे आहे, काय आहे असे प्रश्न विचारले जातात. आता हा महत्त्वाचा असा इंडेक्स आहे, इंडेक्सेसवर प्रश्न विचारले जातात. मग त्यामध्ये बघा US चेंबर ऑफ कॉमर्सच्या ताज्या इंटरनॅशनल IP इंडेक्स बघा म्हटलो ना मी तुम्हाला, तर ह्या अहवालात जे आहे तर भारताचा 55 देशांपैकी 42वे स्थान त्याला प्राप्त झालेलं आहे. हे लक्षातच ठेवायचं आपल्याला. हे जे म्हणतो ना आपण की क्वेश्चन्स विचारले जातात, स्थान कोणतं किंवा त्या इंडेक्समध्ये भारताचं कितवा नंबर आहे त्याच्यावर हे प्रश्न असतात. बघा तर 2023 निर्देशांकात युनायटेड स्टेट्सच्या पहिल्या स्थानावर आहे. हा प्रश्न लक्षात ठेवायचा आपल्याला. US पहिल्या स्थानावर आहे आणि त्यानंतर UK आणि फ्रान्सचा क्रमांक लागतो. म्हणजे आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे सर्वोच्च पदावर कोण आहे, तर पहिले USA आहे, त्यानंतर UK युनायटेड किंगडम आणि तिसरं कोण आहे, तर तिसरं आहे फ्रान्स आणि त्याच्यानंतर कोण असणार आहे 22व्या क्रमांकावर. पहिले 1 2 3 लक्षात ठेवा, 1 2 आणि 3. भारत कितव्या याच्यावर आहे, इंडिया आहे 22व्या क्रमांकावर 55 देशांपैकी. क्लिअर आहे. त्यानंतर बघा तर IP चालित हा जो आहे तर एंटरप्रेन्योरशिप यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये जो आहे परिवर्तन घडून आणणाऱ्या उदयोन्मुख बाजारपेठांसाठी भारत एक नेता बनण्यास तयार आहे असं त्याच्यामध्ये म्हणलं आहे. म्हणजे भारताची जी स्थिती आहे इकॉनॉमिकल, ती स्थितीचं तिथे काय केलेलं आहे तर तिथे आपल्याला डिक्लेरेशन केलेलं दिसून येतं. बघा आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा ज्याला इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी असं म्हणतो, इंटरनॅशनल इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी बौद्धिक संपदा निर्देशांक हा US चेंबर्स ऑफ कॉमर्सद्वारे काय आहे संकलित केला जातो की जो वार्षिक आहे. आता हा पॉईंट इथे महत्त्वाचा. IMP प्रश्न विचारले जातात की खालीलपैकी
जो IP इंडेक्स आहे तो कोण काय करतो, पब्लिश करतो, प्रदर्शित करतो, ही गोष्ट आहे तर तो UK करतो। बघा जगातील 55 प्रमुख अर्थव्यवस्थांमधील IP अधिकारांचे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ज्याला म्हणतात, ठीक आहे, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अधिकारांच्या संरक्षणाचे हे मूल्यांकन करते, जे जागतिक GDPच्या अंदाजे 90% प्रतिनिधित्व करते। म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, बौद्धिक क्षमता जे आहे तर त्याचं जे आहे ते IP इंडेक्स जो आहे 2023 जो होता त्याच्यामध्ये बौद्धिक क्षमता म्हणतो ना आपण, ती बौद्धिक क्षमता इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी याच्यामध्ये भारताचा 42वा क्रमांक आहे। 1 नंबर कोणाचा आहे, USA मध्ये आहे, USAचा आहे, UK नाही, UK 2 नंबर, फ्रान्स 3 नंबर। क्लिअर आहे, क्लिअर होत आहे सगळ्या गोष्टी। बघा सगळे जे आहे तर चालू घडामोडीच्या अंतर्गत आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये जे आहे तर सगळं कसं घडलं ते व्यवस्थित आपण बघितलेलं आहे। पुढे चलो, इथपर्यंत क्लिअर आहे, कोणाला काही डाऊट नाही। पूर्ण फेब्रुवारीमधल्या एक्झाम ओरिएंटेड सगळ्या नियुक्त्या, निधन, निर्देशांक सगळ्या गोष्टी आपण बघून घेतल्या। बेस्ट आता असणार आहे चालू घडामोडी फक्त 22 मधल्या, फेब्रुवारीमधल्या। म्हणजे बघा मी काय देतो तुम्हाला, पहिले आपण काय करतोय तर डिटेलमध्ये जे आहे तर ते पूर्ण डेटा पाहतोय, आणि काही डेटा असा असतो जो वन लाइनर पण खूप महत्त्वाचा असतो, तो सुद्धा आपण इथे पाहणार आहोत। म्हणजे पूर्ण फेब्रुवारी तुमची तयारी करून घेणं हे त्याच्या मागचा मोटिव्ह आहे, आणि तो तुम्हाला इथे क्लिअर दिसतोय। ठीक आहे, टेस्ट द्यायची आहे बरं का, आठवता ना, मेन गोष्ट ताजी बाकी आहे, टेस्ट द्या आणि त्याच्यानंतर त्याच्यावर काय करायचं आपल्याला तर त्याच्यावर डिस्कशन सुद्धा। चला, वन लाइनर चालू घडामोडी संयुक्त सगळ्या मिळून जवळपास जे आहे तर महत्त्वाच्या अशा, ज्याला आपण म्हणू शकतो मॉडरेट। ठीक आहे, बघा त्याच्यामध्ये जे आहे तर डॅनियल मेदवेदेवने अँडी मरेला हरून कतार ओपन 2023चं विजेतेपद पटकावलं। ओके, मग लक्षात ठेवा कतार ओपन 2023चा विजेता कोण आहे तर डॅनियल मेदवेदेव, उपविजेता अँडी मरे। जम्मू अँड काश्मीरने सर्वोत्कृष्ट साहसी पर्यटन स्थळाचा पुरस्कार जिंकला 2023। खालीलपैकी कोणत्या राज्याला भारतामध्ये साहसी खेळांसाठी जो आहे तर साहसी पर्यटन स्थळांचा जो आहे तो पुरस्कार जिंकला, जम्मू अँड काश्मीर। क्लिअर आहे, सगळं बघणार आहोत आपण। त्यानंतर जगभरातील ज्या असतात NGO ज्याला म्हणतात, अशासकीय संस्था, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ज्याला असतात, ज्या कल्याणकारी कार्याचा गौरव करणारे साठी 27 फेब्रुवारी हा जागतिक NGO दिवस म्हणून साजरा केला जातो। दिनविशेषवर प्रश्न विचारले जातात, मी सांगतो तुम्हाला की पॉइंटच आपण असे त्याच्यामध्ये चूज केलेलं आहे की हे पूर्ण जसे काय आहे तो विचारले जाणार आहेत। त्यानंतर स्पेन मासिक पाळीच्या सुट्टीसाठी कायदा केला, महत्त्वाचा म्हणजे विशेष अशी रजा देणारा, ज्याला आपण प्रेग्नन्सी जे आहे तर लिव्ह म्हणतो, तर हा असा विशेष रजा देणारा जो आहे स्पेन हा युरोपातला पहिला देश ठरलेला आहे। युरोपमधला पहिला देश कोणता आहे तर स्पेन आहे, प्रेग्नन्सी लिव्ह देणारा। ठीक आहे, त्यानंतर युरोपियन युनियनने 2035 पासून गॅस डिझेल कारच्या विक्रीवर बंदी घालण्याची औपचारिक घोषणा केलेली आहे। 2035, घाबरू नका, 2035 पासून अजून एक म्हणू शकतो आपण तर 10 ते 11 वर्षानंतर, पण ते होणारच आहे। ठीक आहे, आपण पाहतो आता EVचा आता काळ आलेला, इलेक्ट्रिकल व्हेकल। पुढे त्यानंतर इंडियन इंटरनॅशनल सी फूड शोचा कोलकाता येथे समारोप झाला। म्हणजे इंडिया इंटरनॅशनल सी फूड हे जे आहे याचा जर बघायला गेलं तर कोलकाता सी फूड म्हटलंय ना, अरे म्हणजे समुद्र। आणि आपल्याला असं माहिती आहे की बंगाली माणूस जो आहे तो काय असतो तर तो असतो मासेप्रेमी, मत्स्यप्रेमी, जबरदस्त असा मत्स्यप्रेमी असतो। ठीक आहे, त्याच्यामुळे विचारलं की या वर्षीचा इंडिया इंटरनॅशनल सी फूड कार्यक्रम किंवा महत्त्वाचं असं संमेलन कुठे पार पडलं किंवा शो कुठे झाला तर तो कोलकाता, पश्चिम बंगाल। त्यानंतर भूतानचे राजकुमार जिग्मे वांगचुक हे देशाचे पहिले डिजिटल नागरिक बनले आहेत। त्यांच्या देश जे आहेत ते काय बनले आहेत तर जिग्मे वांगचुक, हे पण नाव लक्षात ठेवायचं आहे, आणि ते काय आहे तर पहिले डिजिटल नागरिक बनलेले आहे। त्यानंतर ऑकलंड विद्यापीठ आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई यांनी कॅन्सर सेवेसाठी सामंजस्य करार केलेला दिसून येतो। टाटा मेमोरियल आणि ऑकलंड विद्यापीठ। वांशिक भेदभावावर बंदी घालणारे सिएटल, बघितलंच आपण डिटेलमध्ये बघितलं होतं आपण सिएटल, हे काय आहे तर अमेरिकेचं पहिलं शहर ठरलेलं आहे। रशियाने अमेरिकेसोबतचा स्टार्ट महत्त्वाचा असा आण्विक करार काय केलेला आहे, संपवलेला आहे। खूप महत्त्वाचा आहे हा जो टॉपिक आहे। असे टॉपिक का महत्त्वाचे असतात त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला। जर 1947 नंतर जे शीतयुद्धाचा कालखंड होता 1991 पर्यंत, म्हणजे रशियाचं जे आहे तर विघटन झालं 16 देशांमध्ये, तरी जगात तो आज 1 नंबरचा देश आहे। तर याच्यामध्ये जे हा शीतयुद्धाचा काळ आहे त्याच्यानंतर जे आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळे जे आहेत आजही आपण म्हणू शकतो की ते वारस, पण याच्यामध्ये जो आहे तर लक्षात ठेवायचं कोणत्या 2 देशांमध्ये स्टार्ट
हा आण्विक करार होता तर तो होता रशिया आणि म्हणू शकतो आपण तर तो अमेरिकेमध्ये, तो आता रशियाने संपवलेला आहे. त्यानंतर केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग पशुपती कुमार पारस यांनी दुबईच्या गुलफूड इथे इंडिया पेव्हिलियनचे उद्घाटन केलेले आहे. एक सांगायचं म्हणून तुम्हाला तो दिलेला डेट आहे. क्लिअर आहे? कळालं? वन लाईनर संयुक्त. पुढे जाऊयात. हे सगळं तुम्हाला मिळणार आहे PDF फॉर्मॅटमध्ये जे आहे ते तुम्हाला काय करायचं ते एंड ऑफ द लेक्चर मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देईल. ठीक आहे? वन लाईनर. आता चालू घडामोडी स्पेसिफिक राष्ट्रीय नॅशनल. तर बघा UDIने भारतात नवीन AI चॅटबॉट जो आहे तो लॉन्च केला. त्याचं नाव आहे आधार मित्र. पॉईंट बी नोट डाऊन. तुम्हाला ह्या गोष्टी लक्षातच ठेवाव्या लागणार आहेत. IMP पॉईंट आहे की आता जे आहे तर जग AI आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जात आहे. पुन्हा एकदा आपण म्हणतो की IMF जे आहे तर त्यांचे अध्यक्ष जे आहेत तर त्यांनी आत्ताच घोषणा केली की जवळपास 40% नोकऱ्या जगातल्या ह्या धोक्यात आहेत पुढच्या 5 वर्षामध्ये आणि वाढत येऊ शकतात. तर अशा ज्या आहेत आपल्याला माहिती आहे की AI जे आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अतिशय महत्त्वाचा असा गोष्ट आहे ज्याच्या माध्यमातून काय आहे तर जगभरामध्ये वेगवेगळे जे आहेत आता चॅटबॉट जे आहेत तर ते लॉन्च केले जातात. तर भारताचा जो आहे तो कोणता चॅटबॉट आहे UDIचा तर आधार मित्र म्हणजे आधारसाठी. बरोबर आहे? आधार मित्र लॉन्च. ॲप्स वगैरे मोहीम याच्यावर प्रश्न विचारलाच जातो. G20 ज्या होत्या आपल्याला माहिती भारताला यावर्षी काय मिळालं G20चं जे आहे तर त्याचं यजमानपद प्राप्त झालं होतं. तर G20 अर्थमंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर यांची पहिली बैठक आणि G20 वित्त व केंद्रीय प्रतिनिधींची दुसरी बैठक बंगळुरू इथे पार पडली. हे जे पॉईंट करतोय ना याच्यावर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्यायचं तुम्हाला. त्यानंतर हरियाणामधील फतेहाबाद जे आहे तर जिल्ह्यातील गोरखपूर गावात उत्तर भारतातील पहिला अणुप्रकल्प उभारला जाणार आहे. बघा पॉईंट अतिशय महत्त्वाचे. सिंगल लाईनर. पहिले तर मी तुम्हाला काय दिला डिटेलमध्ये जे आहे तर चालू घडामोडी दिल्यानंतर वन लाईनर याच्यावर आपल्याला आणखी पुन्हा एकदा टेस्ट. ठीक आहे? तर याचे जे आहे तर विचारलं गेलं तर हरियाणातील पहिला अणुप्रकल्प कुठे पहिला आहे ना म्हणून तर तो आहे फतेहाबाद जिल्ह्यातला गोरखपूर गावात. उत्तर भारतातील डायरेक्ट नुसता हरियाणातला नाही तर UP पूर्ण उत्तर भारतातला नॉर्थ इंडियामधला. क्लिअर आहे? त्यानंतर मिशन कर्मयोगी काय आहे तर मिशन कर्मयोगीचे निरीक्षण करण्यासाठी सरकारने कॅबिनेट सचिव जे आहे नियुक्ती तर सचिव जे आहे तर राजीव गौबा यांच्या नेतृत्वाखाली 7 सचिवांसह नॅपेक्स पॅनलची स्थापना केली आहे. नियुक्ती वेगवेगळ्या समित्या यांच्यावर ज्या नियुक्ती केल्या जातात त्या नियुक्तीशी संबंधित ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर आहे? पुढे जाऊयात. गुजरातमधील धोलेरा येथे देशातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट उभा केला जाणार आहे. धोलेरा पुन्हा एकदा कोणत्या राज्यात? सेमीकंडक्टर. खूप महत्त्वाची गोष्ट. EVचं आहे तो सेमीकंडक्टर शिवाय ह्या व्हेकल चालू शकत नाही. म्हणून जिथे ज्या राज्य लक्षात ठेवायचं राज्यानंतर जे आहे तर या लेक्चरच्या माध्यमातून आपला प्रयत्नच तो आहे की तुम्हाला जास्तीत जास्त हा डेटा जो आहे तो एकदम एक्झाम ओरिएंटेड मिळेल. त्यानंतर कर्नाटकची संस्कृती साजरी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलं 25 फेब्रुवारी रोजी बारिसू कन्नड दिमावा ह्या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन केले. कुठे केलं? कर्नाटक राज्यात. राष्ट्रीय क्लिअर आहे? एकदम क्लिअर. चलो नेक्स्ट. बघा पुन्हा एकदा सांगतो सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर तुम्हाला इथे मिळून जात आहेत. ओके आपण प्रयत्न करतोय. येस वी आर म्हणजे काय ट्राय की आपल्याला जास्तीत जास्त डेटा एक्झाम ओरिएंटेड डेटा आपल्याला मिळवता यायला पाहिजे. चला पुढचं क्रीडा पूर्ण जे फेब्रुवारीमधलं आहे फक्त मी तुम्हाला काय सांगतो पुन्हा एकदा फक्त फेब्रुवारीमधलंच असं पूर्ण वर्षभराचं विचार करा. पूर्ण डेटा जो आहे तो आपण कव्हर करणार आहोत. टेस्ट देणार आहोत. चालू घडामोडी. ठीक आहे? यामध्ये आता तिलोत्तमा सेन बघितलं ना ते आपण ISSF विश्वचषक 2023 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये तिला कांस्य पदक प्राप्त झालंय ते आपलं. त्यानंतर ॲडिडास ही भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक असेल. किलर ब्रँडऐवजी तो आता कंपनीचा तिथे लोगो दिसेल. त्यानंतर इंग्लंडचा जो कर्णधार आहे बेन स्टोक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारण्याचा त्याने विश्वविक्रम फेब्रुवारी महिन्यात मोडला. लक्षात ठेवायचं आहे सर्वाधिक कसोटीमध्ये T20 नाही ODI नाही. त्यानंतर भारताचा युवा नेमबाज रुद्राक्ष बाळासाहेब पाटील बघा महाराष्ट्राशी संबंधित आहे. महाराष्ट्राशी संबंधित जिथे असणार आहे तो प्रश्न आपल्याला कायम लक्षात ठेवायचा असतो. तर त्यामध्ये जे आहे तर रुद्राक्ष बाळासाहेब पाटील हे नाव आहे. तर याने ISSF नेमबाजी विश्वचषकाच्या 10 मीटर एअर रायफल
जागतिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रीयन आहे आणि खूप मोठी अचीवमेंट आहे. तर रुद्राक्ष बाळासाहेब पाटील हे त्याचं नाव आहे. त्यानंतर भारताचा महत्त्वाच्या अशा क्रीडा घडामोडींमधले सगळे कंटेंट घेतोय आपण. भारताच्या बुद्धिबळ इतिहासात प्रथमच जे 2 भाऊ ग्रँड मास्टर झाले, हा पण एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, IMP पॉईंट आहे. तर त्याच्यामध्येच आहे तो आहे विघ्नेश एनार, हा देशाचा 80वा का आहे तर ग्रँड मास्टर ठरलेला आहे. त्यानंतर कार्लोस अल्काराज याने कॅमरॉन नॉरीला हरून अर्जेंटिना ओपनचे काय आहे तर विजेतेपद पटकावलं. टेनिस क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीत अखिल भारतीय तायक्वांदो चॅम्पियनशिप 2023चं काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि लास्ट पण नॉट लिस्ट ISSF विश्वचषक 2023 कैरो इथे पार पडला, इजिप्तमध्ये. हे पण लक्षात ठेवायचं आहे. विचारलं जातात की खालीलपैकी ISSF जो विश्वचषक स्पर्धा आहे किंवा तो जो आहे तर म्हणजे पुरुषांच्या नेमबाजीचा विश्वचषक कुठे पार पडला, कोणत्या देशात, तर इजिप्तमध्ये आणि त्यांची जी राजधानी कैरोमध्ये. तर भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने पुरुषांच्या 50 मीटर रायफलमध्ये 3 पोझिशन जी होते तिच्या सुवर्ण पदक जिंकलं. आपण ते डिटेलमध्ये बघितलं होतं. क्लिअर आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. बघा अगोदर या लेक्चरच्या माध्यमातून आपण काय केलं तर अगोदर पूर्ण फेब्रुवारी 2023 मधल्या महत्त्वाच्या ज्या आहेत तर ज्या डिटेलमध्ये बघायच्या त्या सगळ्या चालू घडामोडी. त्यानंतर 1 लाइनर पूर्ण फेब्रुवारीमधल्या महत्त्वाचे 1 लाइनर आणि याच्यावर तुम्हाला द्यायची आहे येत्या शनिवारी फ्री टेस्ट 11 वाजता. महाराष्ट्रातला बेस्ट इनिशिएटिव्ह. 11 वाजता टेस्ट द्या, 11 ते 12च्या दरम्यान फ्री टेस्ट ना. पुन्हा त्याच्यावर काय कमी आहे, कुठे आपण चुकतोय त्याच्याशी माझ्याशी डिस्कस करा. संध्याकाळी 7 वाजता एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून. क्लिअर आहे, बेस्ट आहे, तयारी करायची आहे, लढणं आहे. ठीक आहे. बघा येणाऱ्या 28 एप्रिलसाठी जे आहे तर आपण जी टेस्ट सिरीज आहे राज्यसेवेची प्रिलियमसाठी, कारण हा लास्ट अटेम्प्ट असणार आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमधला, तर त्याची जी आहे तर बेस्ट ऑफ दी बेस्ट जे आहे तर आपली टेस्ट सिरीज आपण करलेलं आहे. तिचं नाव आहे लक्षवेध टेस्ट सिरीज, जी ऑफलाईन मोडमध्ये 799 रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे आणि 499 जे आहे तर ऑनलाईन मोडमध्ये आहे आणि 21 जानेवारीपासून ती सुरू झालेली आहे. क्लिअर आहे. त्यानंतर येणाऱ्या आपली तर नाशिकमधली जी आहे तर ती 12 फेब्रुवारीपासून आपली ऑफलाईन बॅच चालूच होते, त्याच्याबद्दल बोलतोच. पण त्याच्या अगोदर जे आहे तर आपली गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2024 इंटिग्रेटेड बॅच जी आहे तिचा कालावधी 7 महिने आहे. तर ही 15 जानेवारीपासून सुरू झालेली ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये 93 70 42 34 72 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही तुमचं ॲडमिशन त्याच्यामध्ये घेऊ शकता. आपली जी आहे पुण्याची मेन ब्रँच द इन्फिनिटी अकॅडमी, शिरदा कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, ॲक्सिस बँके शेजारी, नवी पेठ, पुणे येथे आहे. क्लिअर आहे इथपर्यंत. आणि आता पुन्हा एकदा जे आहे तर काय करायचं आहे एकदा पुन्हा आठवण करून देतो. जे विद्यार्थी न्यू आहेत फटक्यात तुम्हाला सांगतो कशी तुम्ही टेस्ट देऊ शकता, डेटा कसा मिळवू शकतात. एक्झाम ओरिएंटेड आपला जबरदस्त असा इनिशिएटिव्ह आठवण करून देतो. ते म्हणजे दर शुक्रवारी तुम्हाला जे आहे तर संध्याकाळी 7 वाजता यूट्यूबच्या माध्यमातून PDF नोट जे आहे तुम्हाला इथे मिळतील. यूट्यूब लाईव्ह असेल त्याच्यात तुम्हाला कंटेंट मिळेल. शनिवारी रात्रभर अभ्यास करायचा, शनिवारी सकाळी 11 वाजता टेस्ट द्यायची 50 क्वेश्चन्सची आणि शनिवारी संध्याकाळी 7 वाजता शनिवारी संध्याकाळी पुन्हा यूट्यूब लाईव्ह येईल आणि तिथे आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. पूर्ण टेस्ट सिरीज पूर्ण वर्षभराचं महिना पहिले आपण जानेवारी पाहिलं, आज फेब्रुवारी, पुढच्या वीकमध्ये लगेच मार्च. बघा पूर्ण वर्षाची तयारी तुमची. त्याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स जवळपास 1000 क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. आणखी काय पाहिजे. ठीक आहे. तर काय करायचं आहे द इन्फिनिटी अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा, इन्स्टॉल करा, सोपी स्टेप आहे. त्यानंतर सर्च बॉक्समध्ये प्राईम टाईम नाव टाका. नवीन आहात तुम्ही, आत्ता सुरू झालेला इनिशिएटिव्ह आपला, त्याच्यामुळे पुन्हा आठवण करून देतो. तुम्हाला हा लोगो दिसेल थंबनेल इथे जे आहे तर तुम्हाला करंट अफेअर्स द इन्फिनिटी प्राईम टाईम 1 रुपयाच्या माध्यमातून. पुढे गेल्यानंतर स्टेप 3 मध्ये काय आहे तर बरोबर तुम्हाला हा थंबनेल दिसेल ज्याच्यात शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता यूट्यूब लाईव्ह, शनिवारी सकाळी 11 वाजता फ्री टेस्ट द्या 50 क्वेश्चनची आणि शनिवारी सायंकाळी 7 वाजता यूट्यूब लाईव्ह. काय पाहिजे आणखी. ठीक आहे. आणि असं जे आहे तर ह्याच्यावर गेल्यानंतर बाय नाऊ करा. केवळ 1 रुपया इथे, फक्त 1 रुपयात. कदाचित नसेल कोणाचा इनिशिएटिव्ह असा. ठीक आहे. आपण तो सुरू केलेला आहे आणि परीक्षा भिमुख असा तो घेतलेला आहे. याच्यातनं जे आहे तर फक्त विद्यार्थ्यांचं भलं आपण याच्यातनं पाहत आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने जे आहे तर आपल्याला हे तुम्हाला करायचं आहे ते डाउनलोड. आणि त्यानंतर आपल्या नाशिकला जे ऑफलाईन विद्यार्थी आहे
तर ऑफलाईन करू इच्छिता 16 जूनसाठी त्या विद्यार्थ्यांना मी म्हणतो पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी आत्तापासून तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो. ॲड आल्यानंतर बघू आणि मग होईल त्याच्याने 90% चान्स नसतो. ॲड आल्यानंतर काय आहे सगळेच अभ्यासाला आपल्याला पूर्व तयारी करायची आहे. एक्झाम ज्यांना द्यायची 2023मध्ये जे 1, 2, 3, 4 मार्कांसाठी राहून गेले त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी पण असणार आहे. आणि न्यू कमर जे आहेत ते विद्यार्थ्यांना इथे जे आहे तर ह्या आपली जी आहे तर 28 जानेवारी 2024 येत्या रविवारी सकाळी 11 वाजता जो आहे तर इन्फिनिटी अकॅडमी उपाध्याय क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभच्या बॅक साईडला आपल्या जो आहे तर फ्री ऑफ कॉस्ट जो आहे मोफत सेमिनार. अधिकारी कसं बनायचं जर राहिलं असेल तर बनायचंच कसं जे स्वप्न आहे तर ते इन्फिनिटी अकॅडमी सोबत बरोबर करा. 90 28 08 95 95 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही जे आहे तर ह्या सेमिनारचा फायदा घ्या. काय चुकतोय कुठे चुकतं किंवा काय करायचं आहे भविष्यामध्ये ते सगळे जे आहेत आपल्या बॅचच्या माध्यमातून 12 फेब्रुवारीला जे आहे ते आपली स्पेशल बॅच अतिशय कमी शुल्कामध्ये ती तुम्हाला उपलब्ध करून दिली जात आहे. ठीक आहे. याची मेंटरशिप पूर्ण जी आहे ती माझ्याकडे असणार आहे. अमित सर त्याला तुम्हाला सपोर्ट करणार आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट आपली फॅकल्टी टीम आहे इन्फिनिटी अकॅडमीची आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला हे कंप्लीट असं करायचं आहे. याच्यामध्ये आपण आणखी एक गोष्ट ठेवणार आहोत. काही जे विद्यार्थी आहे त्यांची इच्छा असते की सर आमचा जो कॉलेज टाईम आहे आमचा जो इतर टाईम आहे तो याच्यात मॅच होत नाही पण आम्हाला आत्तापासून अभ्यास करायचा अशा विद्यार्थ्यांना जे आहे तर आपण जे आहे तर त्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन ऑफलाईन मोड ज्यांना शक्य नाही त्यांना थोड्याशा माध्यमातून ऑनलाईन मोडसुद्धा मध्ये आपण तिथे अवेलेबल करून देणार आहोत. ऑफलाईनसोबत ऑफलाईन बॅचच आपली ऑफलाईन आहे पण काही विद्यार्थ्यांसाठी जे आहे आणि लिमिटेड असे हे सीट्स असणार आहे. तर बघा या सेमिनारला या ही कंटेंट बघितला तुम्ही याची टेस्ट जी आहे ती द्यायची तुम्हाला भेटणारच आहे मी टेस्टच्या एक्सप्लेनेशनमध्ये. तोपर्यंत गुड बाय एव्हरीवन.